लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐशी तळयाची करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती. ऐशी तळयाची गाती करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हेच आहे, त्याचे सर्वस्व हेच आहे, त्याचे सर्वस्व हेच आहे. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हेच आहे, त्याचे सर्वस्व हेच आहे, त्याचे सर्वस्व हेच आहे. ऐशी कळवळ्याची जाते करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती. ऐशी कळवळ्याची जाते करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे
सीता ऐसी कवळाची ऐसी कवळाची करीना भावीन करीला भावीन प्रेम करीला भावीन सांगवी नावाचं गाव आणि या गावाचा परिसर पुण्यस्मरणाला यायच्या टायमाला टिचून जेवण आलेत का सगळे? खाल्ले असतील ना पोहे बी चहा बिस्किट काहीतरी. हा मग जय म्हणत जायचं बरं का मोठ्याने. जिरत जय म्हटलं की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
माऊली जगद्गुरु संत निळोबा छत्रपती परमवीर भारत माते. कलाकार मंडळी करता जोरदार टाळी वाजवा बरं पहिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला. हरी लेकुराचे हित वाहे किंवा पाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. विठाल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि. समचरण सरोजम सांध्रणीलांबुधाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना. तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय धातुं समागत तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबा आहे. आधी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून
इथं या धर्म मंडपात बसलेल्या समग्र मायबाप श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. आनंद कंद सच्चित आनंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश अकारण करुणा उरुणालय भक्तकाम कल्पत्रुम भगवान पंढरीश परमात्मा आणि त्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्त किंवा वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कुणाचा आहे म्हणाल महाराज? तर जगाचे जगद्गुरु पंचम वेद निर्माते नवे नवे महाराज शास्त्रानं शास्त्राचं वर्णन त्या ठिकाणी यथार्थ केलं, संतांनी संतांचं वर्णन यथार्थ केलं. ज्या बाबाची एक पत्नी दुष्काळामध्ये अन्न करता गेली तरी ज्या बाबाचे उद्गार होते, बरे झाले देवा निघाले आणि बरे या दुष्काळे. आपल्या सांगवीत आहे का असा एखादा पाठ्या? ज्याची दुष्काळात बायको अन्न करता गेली म्हणजे मरण पावली, आणि जो म्हणला तो म्हणतोय बरं झालं बो एकदाची पिढा गेली. असं आहे का एखादा? तुमच्या सहित मी नाही आणि माझ्या सहित तुम्ही नाही, म्हणून तुम्हाला मला सर्वसामान्य जीव म्हटल्या जातं आणि त्यांना संत म्हणावं लागतं. विठ्ठल नवे नवे संतांनी संतांचं वर्णन मायबापांनो यथार्थ केलं. संत महात्मे सांगतात, दुष्काळ अट्टीला द्रव्य नेला मान आणि स्त्री एक अन्न करता गेली तरी ज्या बाबांनी परमार्थ सोडला नाही. ऐका दादा, जीवन सामाजिक जगा, जीवन राजकीय जगा, जीवन धार्मिक जगा. तुम्ही चांगलं काम केलं म्हणजे लोक तुम्हाला चांगलंच म्हणतील. असं सुद्धा त्या काळामध्ये ते तुकोबराय लोकांना सांगायचे, तुम्ही मला आता धर्म बुडव्या म्हणा, टाळ कुट्या म्हणा, पण एक दिवस तुम्हाला असं म्हणावं लागेल की तो देहूचा तुकोबा आम्ही आमच्या उघड्या डोळ्यानं पाहिला. भाग्य आम्ही तुका देखिएला, भाग्य आम्ही तुका देखिएला. तुकोबरायचे चाहते वर्ग तुकोबराय धन्य म्हटले, यात काय नवल आहे महाराज? एकेकाळच्या कट्टर वैर्यानं तुकोबरायची आरती गायली. तुकिता तुलने ब्रह्म कट्टर वैर्यानं तुकोबरायची काय गायली महाराज? आरती गायली. आरती ऐका ना बारकाईनं. आपण जिवंत असल्याची पावती कशा ते माहितीये का? तुमच्या सांगवी नावाच्या गावासारखं गाव आहे महाराज. आमच्या सारख्या बाहेर गावच्या महाराज मंडळीची गाडी तुमच्या सांगवी नावाच्या गावच्या चौकामध्ये आली दादा. आम्ही गाडीची काच खाली घेतली आणि एका माणसाला विचारले चौकातल्या, ओ दादा अहो ऐका ना, ते अमक्या तमक्याचं घर कुठे हो? ज्याला विचारलं ना दादा, तो तुमचा 3 पिढ्याचा वैरी आहे. किती पिढ्याचा गायनाच्या मंडळी? 3 पिढ्याचा बाबा. पण चौकात बसलेला वैरी आहे तुमचा 3 पिढ्याचा. त्यानं त्याही अवस्थेमध्ये असा छातीवरती हात ठेवला आणि आमच्या सारख्या बाहेर गावच्या महाराजाला मृदंगाचार्य तो माणूस म्हणला, महाराज
अहो त्याचं माझं जमत नाही हो. 3 पिढ्याचं वैर आहे आमचं, पण त्याच्यासारखा माणूस आमच्या गावात नाही. आपण जिवंत असल्याची पावती की नाही बोला, आपण जिवंत असल्याची पावती. दादा तुम्ही सोसायटीला एखाद्या वेळेस पॅनल उभं केलं ना, तुमचे सोसायटीतले चाहते वर्ग तुम्ही चांगले म्हणताल, यात काय नवल आहे. कधीतरी विरोधकानं म्हटलं पाहिजे याच्यासारखा माणूस आमच्या गावात नाही, जीवन जगल्याची धन्यता आहे. अभंग पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानिमित्त निवडला माय बापांनो. कशा निमित्त कार्यक्रम आहे आणि किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी या धर्म मंडपात उपस्थित झाला. माझ्या सहित तुम्हाला प्रत्येकाला कल्पना आहे, आपल्यातून निघून गेलेला एक जीव, निघून गेलेले एक व्यक्तिमत्व, कैलासवासी अनुसया दिनकर खेडकर या आजींना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. किती? 1 वर्ष. मग त्यांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय. एक वाक्य बोलतो दादा, आपणही त्याच मार्गाच्या दिशेने निघालो. आपण सुद्धा त्याच मार्गाच्या दिशेने निघालो. या आजींचा कार्यक्रम या पवित्र अशा ठिकाणी आता होतोय ना, तसा तुमचा आणि माझा प्रत्येकाचा होणार आहे. फक्त फरक एवढाच आहे, आपणच आपल्या कार्यक्रमात गैरहजर असणार आहे. नाही कळलं तुम्हाला? आपणच आपल्या कार्यक्रमात गैरहजर असणार आहे. ते सुताराचं काम आहे आयुष्यभर लाकडाला रंधा मारण्याचं. गोरख भाऊ काय मारण्याचं? रंधा. पण ते सुताराला लाकूड सांगते. लाकूड म्हणे सुताराला, काय तासायचंय ते तास मला, पण एक दिवस येईल ऐसा, मीच जाळीन तुला. मडक म्हणे कुंभाराला, काय घडायचंय ते घड मला, एक दिवस येईल ऐसा, मीच पाणी पाजीन तुला. कापड म्हणे शिंपियाला, काय कापायचंय ते काप मला, पण एक दिवस येईल ऐसा, मीच झाकून नेईन तुला. आता आमचं सांगतो म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. कीर्तन म्हणे महाराजाला, काय लोकाच्या वर्ष श्राद्धाची कीर्तन करायची ती कर तुला, पण एक दिवस येईल ऐसा, तुझ्याच वर्ष श्राद्धाचं कीर्तन करावं लागेल दुसऱ्या महाराजाला. नाही कळलं का तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल. मग पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ज्यांच्या वतीने मला आमंत्रण मिळालं, माझे पूर्व परिचित पूर्व मित्र या ठिकाणी आजींचे नातू असतील जयदीप दादा खेडकर यांच्या माध्यमातून 3 महिन्यापूर्वीच या कार्यक्रमाची सेवा माझ्याकडे या ठिकाणी दिली. वेळोवेळी त्यांनी त्या ठिकाणी आठवण करून दिली. आजीच्या पश्चात असणारे 2 मुलं आणि 3 मुली या सगळ्या परिवाराला सोडून आपल्यातून आजीला जावं लागलं. जाणं क्रमप्राप्त आहे, जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे. त्याच्याकरता वाक्य सब चला चली का मेला है, कोई चला गया कोई जावे, कोई गठरी बांध के दावे, कोई खडा तया अकेला, सब चला चली का मेला. फरक फक्त एवढा आहे, काहींच्या गौऱ्या ओल्यात, काहींच्या गौऱ्या वाळल्यात. एकाच्या गौऱ्या गाडीत घातल्या, एकाची गाडी स्मशानाच्या दिशेने निघाली, एकाची स्मशान भूमीत पोहोचली, एकाचा ढिगारा रचला, दुसऱ्याचा पेटवला आणि तिसऱ्याचा पेटवायचा बाकी आहे. नाहीतर याच्यापेक्षा वेगळं काय? मग सगळ्यात आधी श्रोता वर्ग तुम्हाला पडलेला प्रश्न, पुण्यस्मरण का करायचं आणि ते कधीपासून आपल्याकडे चालत आलं, ही परंपरा आपल्या समोर सांगतो ना. आईचं महत्व सांगण्याकरता पुढे चलतो. विठ्ठल दादा, तुम्हाला मला जन्माला यावं लागतं कर्माच्या गतीनुसार. 725 वर्षापूर्वी विश्वमाऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केली. ती ओवी अशी आहे, माऊली बोलतात, आगा देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. कर्माच्या गतीनुसार तुम्हाला मला जन्माला यावंच लागतं. इच्छा राहण्याची असून सुद्धा जावंच लागतं. म्हणजे कीर्तन संपलं आमच्या गाडीत बसून आमच्या गोशाळेवर नाही. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. एकदा आयुष्य संपलं ना, तुम्हाला मला जावंच लागतं. ऐका माय बापानं बार काय नाही, पण त्याच्या आधीची घटिका अशी आहे, जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे त्याला मारण्याचा प्रयत्न करा, ते मरत
त्याचं काय शिल्लक आहे? आयुष्य. मग तुम्ही म्हणाल महाराज हा पुण्य स्मरणाचा कार्यक्रम सांगवी नावाच्या गावात आम्हीच करतोय का? अजिबात नाही. हा विधी केला प्रभू रामचंद्रजींनी स्वतःच्या असणाऱ्या वडिलांचा, म्हणजे कोणत्या राजाचा? दशरथ राजाचा. कसा केला सांगतो, ऐका बारकाईनं. कर्माची गती चुकली नाही दादा. कर्माची गती सर्वसामान्य जीवाला चुकत नाही. कर्माची गती महाराजाला चुकत नाही. कर्माची गती देवाला चुकत नाही. नवे नवे कर्माची गती देवाच्या बापाला चुकत नाही. वा वा वा, टाळी वाजवा एकदा बाबांकरता जोरदार. कलाकाराची कदर करायला शिका महाराज. मी कलाकार मंडळीवरती फार प्रेम करणारे माणूस महाराज. मला विषय म्हणून सांगतो, मी सांगत असतो लोकाला, आमच्यासारख्या महाराज मंडळीवरती प्रेम नका करू दादा, नका करू. पण ही गायक वादक मंडळी, आळंदीकर महाराज मंडळी, परिसरातील गायक वादक मंडळी जर आपल्या गावात आली ना, यांना जीव लावल्याशिवाय राहू नका. सध्या परिस्थिती अशी झाली बाबा, दगड उचलला का पूर्वी इच्छू निघायची तशी कीर्तनकार निघायचे दादा. नाही कळत तुम्हाला? हा, 4-4 वर्षाची टाबरे, त्यांच्या पुढे माईक असा दुमता करून द्यावा लागतोय. आणि ती समोर बसलेल्या 80 वर्षाच्या बाबाला सांगतात, बरं का बाबा, संसार म्हणजे असा असा असतोय. ते बाबा म्हणले, भाऊ 8 पोर, मला 15-16 नातू झाली, तू आता मला सांग संसार कसा असतोय? कशा करता? म्हणजे तप नाही, साधना नाही, भक्ती नाही, काहीच नाही, पण चांगलं बोलता यायला लागलं का लोक कीर्तन तयार होतात. महाराज याच्या करता फार असणारी तपश्चर्या करावी लागते. ते जगन्यंता परमात्मा प्रसन्न व्हावा लागतो. त्याच्यानंतर वाणीद्वारे आपण समाजाचं त्या ठिकाणी प्रबोधन करू शकतो. विठ्ठल विठ्ठल लांबेल दादा. कर्माच्या गतीनुसार त्या ठिकाणी परिस्थिती अशी झाली, एक मुलगा आपल्या मायबापाची फार सेवा करायचा दादा, इतकी सेवा करायचा, इतकी सेवा करायचा. एक दिवस त्याचे आई वडील आंधळे आणि वृद्ध आहे. त्या वृद्ध आणि आंधळ्या मायबापाने मुलाकडे इच्छा प्रकट केली, बाळा आम्हाला काशी यात्रेला जायचंय, आम्हाला घेऊन चलतो का? मुलगा सुज्ञ होता. कावडीमध्ये मायबापाला बसवलं आणि तो पोरगा काशी यात्रा करण्याकरता निघाला. काय नाव त्या मुलाचं? वा, श्रावण बाळ. काशी यात्रा करण्याकरता निघालेलं बाळ. दिवसभराचा प्रवास झाला, रात्र चालू झाली महाराज. सायंकाळची वेळ आहे. वृद्ध आणि आंधळ्या मायबापाला तहान लागली. रात्रीचा प्रहर चालू झाला 11-12च्या नंतरचा. आणि आंधळ्या वृद्ध मायबापांनी मुलाकडे इच्छा प्रगट केली, बाळा फार तहान लागली आम्हाला, जवळ कुठं पाणी भेटतं का, पाहतोस का? मुलगा सुज्ञ होता. कावड सुरक्षित जागेवरती ठेवली आणि मुलगा कमंडलू झारी घेऊन पाणी शोधण्याकरता निघाला. ऐका बारकाईने, कर्माची गती सांगतोय मी तुम्हाला. तर श्राद्ध कळतंय, कधीपासून घातलं ते कळतंय, मग पुढे आपल्याला आई मांडायची. ऐका बारकाईने. मुलाने सुरक्षित जागेवरती कावड ठेवली, कमंडलू झारी भरून तो बाळ त्या ठिकाणी पाणी शोधण्याकरता निघाला. त्याला सरोवर लागलं मायबापानो. सरोवर लागल्याच्या नंतर पहाटेची वेळ तोपर्यंत झाली होती. त्यानं त्या सरोवरामध्ये कमंडलू झारी बुडवली. बुडबुड बुडबुड करणारा आवाज झाला. त्या सरोवराच्या काठावरती धनुष्याला बाण लावून बसले होते. त्यांचं नाव होतं अयोध्येचे राजे दशरथ महाराज. अरे रात्रभर काहीच शिकार नाही मिळाली, म्हणून पहाटेच्या वेळेस का होईना पण काहीतरी शिकार मिळेल म्हणून धनुष्याला बाण लावून बसलेला राजा आहे. बुडबुड बुडबुड करणारा घागरीचा आवाज झाला. राजाला वाटलं नक्कीच काहीतरी सावध, नक्कीच काहीतरी शिकार मिळाली. मायबापानं आवाजाच्या रोखानं बाण मारला. राजानं बाण सुसू करत जो गेला ना, तो श्रावण बाळाच्या हृदयात जाऊन घुसला आणि श्रावणानं आई म्हणून टाळू फोडला. एक कवी वर्णन करतो, क्षर आला तो धावून आला, काळ विव्हळला श्रावण बाळ. आई गे
आरत मारुनी हाक हो पडला जाऊनी झोक या राजाच्या श्रवणी ऐकतावानी हृदयाचे झाले पाणी 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 हृदयाचं झालं. अरे मुका जीव म्हणून ज्याला बाण मारला ना तो कोणी मुका जीव नव्हता. नक्कीच कोणातरी मनुष्य प्राण्याची हत्या माझ्या हातून झाली. धावत पळत राजा तिथपर्यंत गेला. हातातलं धनुष्य कुठं पडलं त्याला कळालं नाही. दादा तो बाळ त्या ठिकाणी पडलेला होता ना त्याचं मस्तक स्वतःच्या मांडीवरती राजाने घेतलं. राजा त्याला विचारायला लागला, हे बाळा, ए बाळा, अरे कुठे निघाला होतास रे? त्या बाळाने उत्तर द्यायला चालू केलं, माझं नाव श्रावण आहे. आंधळ्या वृद्ध मायबापाला काशी यात्रा करायची इच्छा झाली म्हणून घेऊन निघालो होतो. त्यांना मध्येच तहान लागली रे, पण तुझ्या बाणानं माझ्या छातीचा असा काही छेद केला की किती प्रयत्न केला तरी मी त्यांना पाणी घेऊन जाऊ शकत नाही. तो म्हणला माझं जाऊ दे, तू तुझं सांग, तू कोण आहे, माझी हत्या का केली? राजा सांगता झाला, मी अयोध्येचा राजा दशरथ महाराज, धनुष्याला बाण लावून बसलो होतो. नक्कीच काहीतरी सावज, नक्कीच काहीतरी शिकार मिळेल म्हणून, पण मला माफ कर, माझ्या हातून चुकून अनवधानाने इनडायरेक्टली तुझी हत्या झाली. तुझी हत्या करण्याचा माझा कोणताच इरादा नव्हता. श्रावण बाळ म्हणला, होणारी गोष्ट झाली, आता जाऊ दे. माझ्याकरता शेवटचं काय काम करशील का? राजा म्हणला, सांग, मी तुझ्याकरता शेवटचं काय काम करू? ऐका मायबाप बारकाईनं. श्रावण बाळाने सांगितलं, जवळ असणारी कमंडलू झारी भरून पाणी आहे, तेवढं घेऊन जा. माझ्या आंधळे वृद्ध मायबाप त्या ठिकाणी कावडीमध्ये बसवले, त्यांना नेऊन एवढं पाणी पाज. एवढं बोलून मुलाने देह त्याग केला, देह सोडला. जड पावलानं, जड अंतकरणानं दशरथ राजा ते पाणी घेऊन श्रावण बाळाच्या आंधळे मायबाप शोधत शोधत निघाला. ऐका बरं, खेडकर परिवार, खेडकर परिवाराच्या आत्पेष्ट, नातेवाईक, सांगवीकर सगळे बारकाईनं ऐका, कर्माची गती किती निष्ठुर असते. जड पावलानं, जड अंतकरणानं राजा श्रावण बाळाच्या त्या ठिकाणी वृद्ध आणि आंधळे मायबाप शोधत शोधत निघाला. मायबापानं तिकडे म्हातारा म्हातारीचं बोलणं चाललंय. लय वेळ झाला ना आपला पोरगा आला नाही. म्हातारी म्हाताऱ्याला म्हणते, अहो ऐका ना, किती वेळ झाला आपला श्रावण बाळ आपल्याला पाणी आणण्याकरता गेला नाही का? त्याला तिकडे काटा तर मोडला नसेल ना? विच्छू साप भरपूर असतील जंगलामध्ये, त्याला काहीतरी झालं नसेल ना? ही चर्चा आंधळ्या वृद्ध मायबापाची चालली. म्हातारीने सांगितलं, अहो जोपर्यंत मुलगा लहान आहे मायबापाचं कर्तव्य त्याचा सांभाळ करणं, पण आपल्या श्रावण बाळाला आपल्या म्हातारपणाची काठी त्याच्या किती तरुणपणी व्हावी लागली नाही का? ही चर्चा दोघांची चालली. इतक्यात पावलाची चाहूल लागली गड्या. आणि मग म्हातारी म्हणायला लागली, बाळा श्रावण आलास का रे? पाणी फार लांब होतं का बेटा? किती कष्ट करतो आमच्या करता, किती त्रास सहन करतो आमच्या करता. अरे बाळा, किती तकलीफ झाली असेल तुला. इतकं बोलत असताना समोरून त्यांचा मुलगा श्रावण नव्हता. एक शब्दच फुटेना. न राहून आंधळ्या वृद्ध मायबापांनी पण केला. पण सांगवीकर बारकाईने ऐका हो, पण केला, पण शपथ खाल्ली. ए बाळा, आता जोपर्यंत तू बोलत नाही ना तोपर्यंत तू आणलेल्या पाण्याचा एक थेंब सुद्धा आम्ही प्राशन करणार नाही, घेणार आम्ही पाणी. न राहून राजाला बोलावं लागलं. कमंडलू झारी खाली ठेवली, राजानं हात जोडले आणि राजा बोलता झाला, ए आंधळ्या वृद्ध मायबापांनो, मी तुमचा मुलगा श्रावण नाही. मी अयोध्येचा राजा दशरथ महाराज, धनुष्याला बाण लावून बसलो होतो, पण मला माफ करा, माझ्या हातून चुकून अनवधानाने इनडायरेक्टली तुमच्या बाळाची हत्या झाली. श्रोता वर्ग, त्या काळात हत्या म्हणजे आजच्या काळातला खून. आपला एकुलता एक पोरगा आपल्याला पाणी आणण्याकरता गेला आणि त्याचा खून झाला. हे ऐकल्याच्या नंतर कोणत्या मायबापाला पाणी प्यावं वाटेल? कोण पिल महाराज पाणी? मग ते श्रावण बाळाचे मायबाप होते, ते पाणी नाही पिले. त्यांनी सुद्धा त्या राजाला एक शाप दिला, ए राजा, ए राजा, अरे तू असशील अयोध्येचा राजा. आमचा पोरगा भिकारी होता पण आमच्या करता राजा होता. आमच्या करता राजा होता. अवहेलना कधी केली नाही, प्रतारणा कधी केली नाही. काशी यात्रेला घेऊन चल म्हणलं, लगेच निघाला. तो आमच्या करता राजा होता, आमच्या करता. अरे तू असशील अयोध्येचा राजा, आम्हाला ताण लागली म्हणून आमचा बाळ पाणी शोधण्याकरता निघाला होता ना. शेवटच्या टायमाला तो आमच्या तोंडात पाणी टाकण्याकरता जिवंत नाही ना राहिला. जा, असशील तू राजा, तुला सुद्धा आम्ही शाप देतो. तुला सुद्धा तुझ्या भविष्यामध्ये 4 मुलं होतील, 4, पण तुझ्या तोंडात पाणी टाकण्याकरता एकही जवळ राहणार नाही.
ऐकताय माय बाप्पानो बारकाईने कर्माची गती. हा शाप मिळाल्याच्या नंतर राजाला अंतःकरणामध्ये एका बाजूला आनंद झाला आणि दुसऱ्या बाजूला दुःख झालं. त्याचं कारण समजून पुढे चलतो बारकाई नाही का. तुम्ही म्हणाल महाराज आनंद कोणत्या गोष्टीचा झाला. जोपर्यंत श्रावण बाळाच्या वृद्ध मायबापांनी दशरथ राजाला शाप दिला नव्हता तोपर्यंत पुत्र कामेष्टी यज्ञ केला तरी सुद्धा त्याला मूलबाळ संतान काहीच झाली नाही. त्याला आनंद वाटला, चला शापाच्या वियोगाने का होईना पण मला किती मुलं होतील, 4. पण दुसऱ्या बाजूला दुःख होतील ना मला 4 मुलं, पण तोंडात पाणी टाकण्याकरता जर त्यातला एकही जवळ नाही राहिला तर काय करायचंय त्या मुलांचं. कर्माची गती एवढी दुस्तर आहे, एवढी दुस्तर आहे. भरताला राजगादी, प्रभू रामचंद्रजींना वनवास देण्याचं ठरलं. 7 वेळा बापानं पुत्र 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 राम राम करून त्या ठिकाणी देह सोडला मायबापानो. पण एकही पोटचं लेकरू जवळ नाही. राम लक्ष्मण वनामध्ये, भरत शत्रुघ्न अयोध्या शहरामध्ये म्हणजे मामाच्या गावाला. पाणी सुमंत प्रधानाने राजाला पाजलं पण 4 पुत्रांपैकी एकही जवळ नव्हता. रामायण वर्णन करून सांगतं 4 पुत्र त्या दशरथा पण अंत समयी एकही नव्हता. त्या राजाची कर्माच्या गतीनुसार श्रीराम वनवास गेला, कर्माच्या गतीनुसार रामाला वनवासाला जावं लागलं. कर्माच्या गतीनुसार दशरथाला मरावं लागलं. कर्माच्या गतीनुसार त्या ठिकाणी रावणाला क्षय पाहावं लागलं आणि वियोग सीता मातेला घडला. ही कर्माची गती आहे. मग मी संबंध महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना लोकांना सांगत आलो, दादा कर्म चुकत नाही रे, कर्म चुकत नाही. जर रामाच्या बापाची ही अवस्था असेल तर हरामखोराच्या बापाची काय. नाही कळलं तुम्हाला. आपल्याकडे असून असून काय, शेजाऱ्या पाधाऱ्याचे बांध रेटून वाढवलेली जमीन, लोकांना लुबाडून घेतलेली गाडी आणि केलेलं सोनं नाणं याच्या व्यतिरिक्त काय. जर कर्माच्या गतीनुसार, अरे अधिकार एवढा आहे दशरथ राजाचा, जगाची आई जगन्माता सीता त्याची सून आहे, ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र त्याचा पुत्र आहे आणि देवांचा राजा असणारा इंद्र त्याचा मित्र आहे. हे लोकातून स्वर्ग लोकात जर दशरथ राजा गेला तर देवांचा राजा अर्ध्या गादीवरून उठायचा आणि ज्याला बसाय करता अर्धी गादी द्यायचा. हा अधिकार कोणाचा बाबा, दशरथ राजाचा. हा साधं 5 वर्षाचं पद आहे आमदारकीचं आणि त्या खरजुल्याने जर पाठीवर हात टाकला म्हणजे कोणी, आमदारांनी. तर माणूस दिवसभर कोणालाच बोलून देत नाही. पाठीवर हात कोणी टाकलाय, आपल्याला काय बेडबाडे महाराज तू का म्हणे सत्य सांगू येऊ तर रागे. हा तरी लोक दिवसभर कोणाला बोलून देत. पद किती वर्षाचं आहे, 5. पण ज्याचा मित्र देवांचा राजा आहे आणि जो ज्याला बसण्याकरता अर्धी गादी द्यायचा त्याला कर्माची गती चुकली नाही. तुमच्या माझ्या बापाला चुकेल काय. विठ्ठल 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 विठ्ठल. मग हे पुण्य स्मरण तेव्हापासून चालत आलं. हे जे आपण आता या ठिकाणी आजीचं संपन्न करतो ना, अनुसय आजीचं, ते पुण्य स्मरण दशरथ राजाचं घातलं प्रभू रामचंद्रजींनी आणि लक्ष्मण भाईयांनी वनात आणि भरताना आणि शत्रुघ्नानं अयोध्या शहरामध्ये. म्हणजे आपणच करतोय का विधी. हा किती काळापासून चालत आलेला विधी आणि त्या गतीनुसार आपण या ठिकाणी आजींचं पुण्यस्मरण संपन्न करतोय माय बाप्पांनो. त्या उक्तीनुसार तुकोबरायांचा अभंग निवडला, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हितच पाहते तिला काय म्हणतात, माऊली म्हणतात. हे फक्त एकच करू शकतात, त्यांना एक म्हणतात संत आणि 2 म्हणतात आई वडील. बार काय नाही का. तुमच्या सांगवे नावाच्या गावात, आष्टी नावाच्या तालुक्यात, बीड नावाच्या जिल्ह्यात एखादा पुरुष म्हणून जन्माला आलाय त्याला आई म्हणले की तुम्ही आतापर्यंत. जन्माला पुरुष म्हणून आलाय आणि त्याला तुम्ही आई म्हणले. पण या जगामध्ये एक अशी ख्याती झाली दादा की ते जन्माला पुरुष म्हणून आले पण त्यांना माऊली म्हणून संबोधलं जातं. ज्ञानराज माझी योगियांची माऊली, अनाथाची माय, ते असणारे ज्ञानोबा राय. व्यक्तीचं महत्व व्यक्तीच्या समकालीन नाही कळत.
आम्ही त्या आळंदी क्षेत्रामध्ये अलंकापुरी क्षेत्रामध्ये साधना केलेली माणसे महाराज. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष आम्ही साधना केली. धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं जिथं बलिदान झालं त्या तुळापूरला मधुकऱ्या मागितलं महाराज आम्ही. ऐका ना दादा, पण व्यक्तीचं महत्व मी मगाशी बोलून गेल्याप्रमाणे समकालीन व्यक्तीला नाही कळत. बाप गेल्याचं दुःख काय असतं ते त्या मुलीला विचारा. माझे तुकोबरा वैकुंठाला गेले ना त्याच्यानंतर ते 3 वेळा खाली आले. किती वेळा? 1 आले संताजी जगनाडेंसाठी, 2 आले स्वतःची मुलगी भगीरथीबाईसाठी आणि 3 आले निळोबाराय पिंपळनेरकरांसाठी. कारण हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. मुलीचं बापावरती प्रेम. व्यक्तीचं महत्व व्यक्तीच्या समकालीन कळत नाही. ऐका बारं काय ना, तुकोबारांची मुलगी ज्या गावात दिली त्या गावाचं नाव आहे येलवडी. काय नाव आहे त्या गावाचं? येलवडी नावाच्या गावात तुकोबारांची मुलगी भगीरथीबाई दिली. बाबा दररोज असणारी देहूतली माळीनबाई पाटी डोक्यावरती घ्यायची आणि येलवडी नावाच्या गावात जायची माळव विकण्याकरता. दररोज जायची आणि दररोज तुकोबारांच्या मुलीने विचारावं, ए मावशे राती माय बाबानं कसं कीर्तन केलं ग? आणि त्या मावशीनं दररोजचं कीर्तनात घडलेला प्रसंग भागीरथीबाईला सांगायचा. एक दिवशीचा प्रसंग असा झाला, माळीनबाई माळव विकण्याकरता गेले. भगीरथीबाई म्हणली, मावशे राती माय बाबानं कसं कीर्तन केलं ग? हा, माळीनबाईनं पाठी खाली ठेवली अतुल महाराज आणि धाय मोकलून माळीनबाई रडायला लागली. आणि माळीनबाई सांगती झाली, काल दुपारी 12 वाजता नांदुरकीच्या झाडाखालून आपला सगळ्यांचा देव तुकोबरा वैकुंठाला निघून गेले. भागीरथीबाई आकांत करायला लागली, बाबा कुठे गेले म्हणून त्या ठिकाणी भागीरथीबाई आकांत करायला लागली. बाबा गेले कवन्या गावा भागीरथी करी धावा. भागीरथीबाई धावा करायला लागली. तुकोबरांना वाटलं मी माझ्या मुलीला सांगून नाही ना आलो, मी माझ्या मुलीला सांगून नाही गेलो. मुलीच्या बापावरती किती प्रेम तरुण मंडळ ऐकताय ना बारकाय ना, किती प्रेम असतं. 4-5 दिवसापूर्वी एक घटना घडली भाऊ. त्या ठिकाणी असणारे एक आमदार आहे, त्यांचं नाव आहे विजय बापू शिवतारे. ऐकताय बारकाय, सोशल मीडिया पाहणारे आपण सगळी मंडळी महाराज. एक किडनी निकामी झाली विजय बापूंची. विजय बापूची स्वतःचे असणारे मुलानं त्या ठिकाणी किडनी नाही दिली दादा, पण एक मुलगी आहे त्यांची, तिचं नाव आहे ममताताई. त्या ठिकाणी शिवतारे लांडे कुटुंबामध्ये दिलेली पोरगी आहे. तिनं स्वतःची किडनी आपल्या बापाला दिली. काय दिली? किडनी. आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. एवढं प्रेम आहे मुलीचं बापावरती आणि बापाच्या मुलीवरती. ही तुकोबरांची मुलगी. तुकोबरा वैकुंठावरून खाली आल्याच्या नंतर बाप माझा वैकुंठाला गेला, खाली आलाय ना, जेवायला काय करायचं? गरिबी परिस्थिती दोन्ही ठिकाणी. म्हणून गडबडीमध्ये भगीरथीबाईने शेवया यायल्या. काय यायल्या? पण शेवयावरती दूध टाकण्याकरता दूध नाही महाराज घरामध्ये. संबंध येलवडी गाव भगीरथीबाई फिरली. हो ऐका ना, माझा बाप वैकुंठावरून खाली आलाय आणि शेवई बरोबर खाण्याकरता दूध नाही. द्या ना दूध. संबंध येलवडी गावात कोणीच दूध नाही दिलं. मग तुम्हाला असं म्हणायचंय का त्या टायमाला येलवडी नावाच्या गावात कोणाकडे दूध नसन म्हणून? नसनच काय दूध होतं महाराज. पण एक वाक्य मोठं बोलतो, तुकोबरा वैकुंठावरून खाली आले तर त्यांच्या मुखात ते जावं एवढी लायकी कुणाचीच नव्हती महाराज. शेवटी संत कुणाला म्हणतात ऐका, जे चमत्कार करतात ते संतच असतात असं, आणि संतांना चमत्कार येतच नाही असं सुद्धा संतांची ताकद आहे. पेळेश्वरा ते पूजिले आणि दूध नंदीचे दगडाच्या नंदीतून दूध काढलं, दगडाच्या नंदीतून, आणि तुकोबरायांनी शेवई बरोबर खाल्लं. व्यक्तीचं महत्व व्यक्तीच्या समकालीन नाही कळत. तुकोबरायांना त्या टायमाला शेवई बरोबर खाण्याकरता दूध नाही दिलं. आज भंडारा डोंगरावरती जा, अरे शेकडोनी कोटीचं मंदिर चालू. कुणाचं? तुकोबरायांचं. व्यक्तीचं महत्व व्यक्तीच्या समकालीन कळत. आणखी एक पुरावा देतो पुढे चलतो ऐका. 4 भावंड आळंदीच्या सिद्ध बेटावर राहायची महाराज. 4 भावंड, विश्वमाऊली ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई, निवृत्ती दादा. 4 भावंड आळंदीच्या सिद्ध बेटावरती राहायची. माझ्या माऊलीला एकच मांडे खायची इच्छा झाली आणि माझे माऊली म्हणले, मुक्ता मला मांडे खायच्यात. खापराचं भांड कुठं मिळतंय का पाहतेस का? खांदे जळगावकडे जर तुम्ही गेले तर मांडे कळतील. भलं मोठं खापर टाकायचं असते चुली त्या ठिकाणी आणि त्याच्यावरती मांडे भाजायचे असतात महाराज. आणि मग ते मांडे खायचे. खापर मिळतंय का पाहतेस का? आमच्या मुक्ताई आई साहेब आळंदीमध्ये आले महाराज, कुंभारवाडा, आणि संबंध त्या ठिकाणी आळंदी शहर फिरल्या. ऐका ना, माझ्या ज्ञानदादाला मांडे खायची इच्छा झाली आणि खापराचं भांड देता का? सगळ्या आळंदीत कुणीच दिलं
मग तुम्हाला असं म्हणायचंय का त्या टायमाला आळंदी शहरात कोणाकडेच खापर नसं होतं का नाही महाराज? पण ऐका आता बारं काय नाही, पण कुणी सुद्धा दिलं 2024च्या शेवटला मृदंगाचार्य मंडळी अशी इच्छा प्रकट. हा माऊलीचं प्रसंग सांगायला गेले ना दादा, ज्यांनी अलंकापुरीमध्ये साधना केली ना डोळ्यात आपसुकच पाणी येतं बरं का. त्या टायमाला माझ्या माऊलीला खायला नाही मिळालं गड्या दादा, पण माझ्या माऊलीच्या नाव आळंदी जेवढी लेकरं शिकतात ना त्यातला एकही उपाशी मिळाला नाही. माऊलीची ताकद आहे दादा, ही ताकद आहे विश्व माऊली ज्ञानोबरांची. त्यांना संत म्हणतात, जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. ऐका बारं काय ना, 2024-25च्या स्टार्ट टायमाला असं ठरलं गड्या शासनाचं, त्या कमिटीचं विश्व माऊली ज्ञानोबरांच्या त्या ठिकाणी संस्थांचं असं ठरलं की आपण एक काम करू. आता माझ्या माऊली संप्रदायाचा पाया झाली, किती कष्ट केले आमच्या माऊलीनं, मग माझ्या माऊलीच्या समाधीच्या मंदिरावरती सोन्याचा कळस असला पाहिजे. कशाचा कळस असला पाहिजे? सोन्याचा कळस. पहिल्यांदा असं ठरलं होतं महाराज, 5 किलो सोन्याचा कळस बनवायचा आणि माऊलीच्या समाधीवरती विराजमान करायचा. देणगी एवढी झाली, 5 किलोचे 8 किलो गेले, 8 किलोचे 11 किलो गेले, 11 किलोचे 16 किलो गेले, 16 किलोचे 19 किलो गेले आणि शेवटला 22 किलो सोन्याचा कळस माझ्या माऊलीच्या समाधीच्या मंदिरावरती बसला. ऐकताय ना बारकाईनं? अरे हितीच आळंदी आहे दादा, हितीच अलंकापुरी आहे दादा. ज्या विश्व माऊली ज्ञानोबरांना मांड्या बांधण्याकरता खापराचं भांडा दिलं नाही ना, त्या विश्व माऊली ज्ञानोबरांच्या समाधीच्या मंदिरावरती 22 किलो सोन्याचा कळस आहे. व्यक्तीचं महत्व व्यक्तीच्या समकालीन नाही कळत, व्यक्तीचं महत्व व्यक्तीच्या निघून गेल्याच्या नंतर कळतं. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. मग त्या माऊलींच्या नावानं जर संप्रदायाचा पाया असेल तर आपण किती श्रीमंताची लेकर आहे. विठ्ठल विठ्ठल सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हितच पाहते ना तिला माय म्हणतात दादा. एखादं पोरग उन्हाळ वागत असेल ना गोरख भाऊ, त्याला सबंध गाव कटाळत पा गायनाचार्य मंडळी सगळे म्हणतात ते तुकार आहे, ते तसंच आहे. सगळं गाव वैतागत, नवे नवे बाप सुद्धा वैतागतो. दुर्धर आजाराने ते पोरग मरण पावतं. त्या टायमाला सगळे लोक त्याचा हेरसफेडस तिरस्कार करतात. त्याही अवस्थेमध्ये त्याची माय त्याच्या मांडीला, आपल्या स्वतःच्या मांडीवरती त्याचा मस्तक घेते, मांडी देते त्या लेकराला आणि माझा राजा मेला म्हणून जी रडते तिला माय म्हणतात, तिला आई म्हणतात दादा. तुकोबरांना त्या टायमाला सांगावं लागलं, आईसी कळवळ्याची राती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व ही साहे. सगळं सहन करते ना दादा, तिला माय म्हणतात. पहा तुम्ही, मी संबंध महाराष्ट्रातील लोकांना सांगत असतो, जर यदा कदाचित तुम्ही काही काम धंद्याला बाहेर पडले ना दादा, घरी यायच्या टायमाला 4 जण तुमची वाट पाहतात दादा. किती जण वाट पाहत असतात? 4. 4मध्ये कोण कोण आहे का? एक तुमचा मुलगा आहे, एक तुमची बायको आहे, एक तुमचा बाप आहे आणि एक तुमची आई आहे. पण 4 वाट तुमचीच पाहतात. पण 4चे 4 वेगवेगळे प्रश्न आहे. तुम्ही घरी आले वेगवेगळे प्रश्न आहे महाराजा. हा, बाप विचारेल बेटा कितना कमाया, म्हणजे किती कमवलं. बायको विचारेल कितना बचाया, पोरग विचारेल क्या लाया. पण आई एकमेव असं पात्र आहे, ती म्हणाल बेटा तूने कुछ खाया. नाही कळलं? पोरग विचारेल बाबा काय आणलं खेळण्याकरता. बाप विचारेल अरे किती कमवलं. बायको विचारेल किती वाचवलं. आई नावाचं पात्र असे जी म्हणाल तू काय खाल्लं का. हे म्हणणारी आई तुमच्या माझ्या जीवनातून निघून जाते ना दादा, ती परत परत भेटत नाही. आणि तुम्ही फक्त ठरवा माय मावल्यांनो, तुम्ही कमी संख्येने जरी इथं उपस्थित असले ना तरी एक बारकाईनं वाक्य ऐका. तुम्ही जर ठरवलं ना तर तुमच्यात एवढी ताकद आहे, तुम्ही स्वतःच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवू शकता. तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवलं ना, स्वतःच्या मुलाला सावत्रायाने बापाच्या मांडीवरतून ढकलून दिलं, मग आढळपदी बाळ बैसविला ध्रुव हे करणारी माता आहे. क्षीराचा समुद्र देण्याची ताकद जिच्या ती एक आई आहे. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे. ऐका प्रसंग सांगतो तुम्हाला, ऐका. मला आई मांडायची तुमच्या समोर. मायबाप राजा आहे, त्याला असणाऱ्या 2 पत्नी आहे. एकीचं नाव आहे सुरुची आणि एकीचं नाव आहे सुनीती. आईची ताकद काय ऐका बारकाय ना. सुनीतीचा जो पोरगा आहे त्याचं नाव आहे त्या ठिकाणी ध्रुव आणि सुरुचीचा जो पोरगा आहे त्याचं नाव आहे उत्तम. राजाला 2 पत्न्या आहे, दोघींना 2 मुलं आहे. राजाला 2ही मुलांविषयी प्रेम कसं आहे बापाला सारखं आहे ना महाराज. पत्न्या जरी 2 असल्या तरी 2ही मुलांविषयी प्रेम सारखं आहे. बाप सिंहासनावरती बसला, 2ही मुलं धावत धावत खेळत बापाच्या मांडीवरती बसले दादा. सावत्र आई म्हणजे सुरुची आली,
तिने ध्रुवाला त्या ठिकाणी हाताला धरलं, खसकन बापाच्या मांडीवरतून ढकललं आणि एक वाक्य बोलली, या जागेवरती जर बसायचं ना तर माझ्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे होता, तिच्या पोटी जन्म घेतल्यामुळे तुला बसता येत नाही. पोरग बारीक होतं, 6-6.5 वर्षाचा ध्रुव आहे. रडत रडत त्याच्या आईकडे म्हणजे सख्या आईकडे गेला. कोणाकडे गेला? सख्या आईकडे त्याच्या. आणि सख्या आईकडे गेलेला ध्रुव आहे आणि आईला म्हणतो, आई मी बापाच्या मांडीवर बसलो होतो आणि ती आई आली आणि तिने मला ढकलून दिलं आणि सांगितलं, इथं जर बसायचं होतं तर माया पोटी जन्म घ्यायला पाहिजे होता. माय मावल्यांनो, कलियुगातली 2026 ची जर आई असते तुला काय केलं असतं बरं? सावत्र आईने बापाच्या मांडीवरून पोरगा ढकलला हे ऐकल्याच्या नंतर 2026 च्या आईने काय केलं असतं? हा, सरळ पदर खोचून भांडण करायला गेली असती, तुझा हिस्सा आहे माझा का? हिस्सा नाही का? पण आई कशाला म्हणतात? आई का ती आई लय सुज्ञ होती, लय सुज्ञ आई ती आईने बाळाला जवळ घेतलं, म्हणले बाळा इकडे, तू कशा करता रडतोय? ध्रुव रडत कशा करता होता? मांडी बसण्याकरता. आई म्हणली बाळा जाऊ दे ना, बाप आहे ना शिवंत, मांडी ना शिवंत. ज्या दिवशी बाप पेटावला त्या दिवशी मांडी राहणार आहे का? ऐकताय तुम्ही बरं काही? आई उपदेश करणारी होती, ज्या दिवशी बाप पेटवला त्या दिवशी मांडी राहणार आहे का बाळा? तो म्हणला नाही, बापही नाशिवंत मांडी नाशिवंत. ज्या दिवशी बाप गेला त्या दिवशी मांडी गेली. बसायला जागा पाहिजे ना, त्या जगन्य त्या परमात्म्याकडे माग, अशी जागा देईल की तुला त्या मांडीहून कोणी ढकलू शकत. दुखावल्या गेलेलं अंतकरण महाराज लेकराचं. ते म्हणलं आई कुठे गासतो हा देव? आई म्हणली फार लांब जंगलापासून, आणि त्याला प्राप्त करण्याकरता फार मोठी तपश्चर्या करावी लागते. असं कोण म्हणलं? आई म्हणली. आणि बाळ निघाला ना महाराज वनाच्या दिशेनं, बाळ निघाला ना महाराज जंगलाच्या दिशेनं. पण ऐका बार काय ना, जाता जाता एक महर्षी भेटले, त्यांचं नाव आहे नारद महर्षी. आणि नारद महर्षीने एक मंत्र दिला, बाळा कुठं निघाला रे? देवाची प्राप्ती करण्याकरता. कशा करता पाहिजे देव? बापाने ढकललं, आईने बापाच्या मांडीवरून सावत्र आईने ढकललं म्हणून. मग तो देव पाहिजे. आई म्हणली तो देव कोणती तरी जागा देईन बसायला, आणि त्याच्याकरता मी काय करतोय? जंगलाच्या दिशेने निघलोय. नारद महर्षी म्हणले तुला लवकर देव पाहिजे का? म्हणले हो लवकर पाहिजे, कारण थांबायचंय 12:15 म्हणलं, देव लवकरच घातला पाहिजे ना. हा, म्हणून लवकर देव पाहिजे. मला हो लवकर देव पाहिजे. मग हा मंत्र जप, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हा मंत्र दिला आणि सांगितलं ह्या मंत्राने तो जगन्नियंता परमात्मा तुला लवकरात लवकर भेटेल. ठरवलं आईने बरं दादा, तो परमात्मा लवकर भेटेल. त्या बाळाने इतका श्रद्धापूर्वक अंतकरणाने तो मंत्र जपला, इतका श्रद्धापूर्वक अंतकरणाने तो मंत्र जपला. अवघ्या 6 महिन्यामध्ये नंद नंद आनंद घन गोपपती गोपीपती रास रासेश्वर साक्षात तो जगन्नियंता प्रगट झाला. आणि तो देव जगाचा मालक त्या ध्रुवापुढे प्रगट होऊन म्हणतो, बाळा माग, तुला काय मागायचं? ध्रुवाने डोळे उघडले, ध्रुव काहीच नाही बोलला महाराज, काहीच नाही बोलला ध्रुव. प्राप्ती काय करण्याकरता चालू आहे? तपश्चर्या काय करण्याकरता चालू आहे? काय भेटला पाहिजे म्हणून. आढळ पत्ता देवाकडे नंतर मागायचंय, पण आधी काय भेटला पाहिजे? देव भेटला पाहिजे. देव समोर आहे. ध्रुव शब्दच बोले ना, देवाने शंख काढला आणि त्याच्या उजव्या गालाला लावला. मग त्या ठिकाणी ध्रुव देवाची स्तुती वर्णन करायला लागला आणि देव म्हणला मी प्रसन्न झालोय, माग तुला काय मागायचे. तत्पूर्वी देवाने एक वाक्य वापरलं. वाळवंटात जे साधू त्या ठिकाणी हिमालयाच्या गुहेमध्ये तपश्चर्या करतात, अरे दाढीच्या जटा झाल्या त्यांच्या स्वप्नात गेलो नाही, नखाच्या चुंबळी झाल्या त्यांच्या स्वप्नात गेलो नाही, 12-12 वर्षे एका पायावरती उभे राहून साधू तप करतात, त्यांच्या स्वप्नात गेलो नाही. तुझ्या समोर प्रगट झाले, माग, काय मागायचंय ते माग. ध्रुव म्हणला देवा खरं सांगू का, मला मागायचंय म्हणून तर इकडे आलो जंगलात. ऐकताय ना तुम्ही बारकाईने माय बापानो, मला मागायचं म्हणून आलो ना. जर मागायचं नसतं तर आलो मग मला तेच दे जिच्यामुळे तू मला प्राप्त झाला, म्हणजे मिळाला. म्हणजे कोणामुळे? मग ती जे माग म्हणून सांगेल ना तेच दे, याच्या व्यतिरिक्त मला काहीच नको, कारण ती नसती तर तुम्हाला मिळाला नसता. देव म्हणला हा काय आष्टीच्या बाजारातला भाजीपाला आहे काय? एकाने पिशी भरून आणायचा आणि घरच्या सगळ्यांनी आणायचा. हा, अरे बाळा तपश्चर्या तुझी आहे, प्राप्ती तुला आहे. मी तुझ्या आईला फुकटात दर्शन देऊ शकत नाही, माझा नियम आहे. घेशी तेव्हा देशी आई सासशी उदार, भक्ती घेतल्याशिवाय मी काही देत नाही, हा माझा नियम आहे. तू भक्ती केली, तुझ्या समोर प्रगट आहे. तुला काय मागायचंय ते इथं माग, मी द्यायला
तयार आहे. ध्रुव म्हणला देवा ती जर नसती तुम्हाला मिळाला नसता, तिच्यामुळे तुम्हाला प्राप्त झाला, मग ती जे माग म्हणून सांगेल तेच मला दे, याच्या व्यतिरिक्त काहीच नको. देव म्हणला तसं जमणार नाही, तपश्चर्या तुझी आहे, प्राप्ती तुला आहे, मी तुझ्या आईला दर्शन नाही देऊ शकत. ध्रुव म्हणला देवा ती जर नसती तर तुम्हाला मिळाला नसता. देव म्हणला मी इथंच उभा राहतो, तू पळत पळत घरी जा, आईला विचार काय मागायचं, परत ये मी द्यायला तयार आहे. ध्रुव म्हणला अरे देवा, अरे ती तर आहे मला, फक्त तिच्या व्यतिरिक्त कोण आहे, ती जर नसती तर तुम्हाला मिळाला नसता देवा, आणि तिच्यामुळे तर तुम्हाला प्राप्त झाला. ए देवा माझ्या आईकडे चल, ती जे माग म्हणून सांगेल तेच मला द्यायच्या व्यतिरिक्त काहीच नको. देव म्हणला अरे बाळा तपश्चर्या तुझी आहे, प्राप्ती तुला आहे, मी तुझ्या आईला फुकट दर्शन नाही देऊ शकत. ध्रुव म्हणला अरे देवा ती जर नसती तर तुम्हाला मिळालाच नसता, अरे चल ना तिच्याकडे. देव म्हणला बाळा तपश्चर्या तुझी आहे, प्राप्ती तुला आहे, मी तुझ्या आईला फुकट दर्शन नाही देऊ शकत. छोट लेकरू महाराज टचकन बोलले हे देवा, मी तुला माझ्या आईचं महत्व इतकं सांगतोय, इतकं सांगतोय, इतकं सांगतोय, तुला कळत नाही. याचा अर्थ नक्कीच तुला आई नाही, नक्कीच तुला. हा समोर जो उभा होता ना महाराज तो जगाचा बाप होता. देवानं असे बाहू फैलावले, टचकन देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देव म्हणला खरंय रे बाळा तुझं, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी असं मला लोक म्हणतात, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन असं मला लोक म्हणतात, पण मलाच आई नाही. त्या आईने ठरवलं स्वतःच्या मुलाला आढळपदी बाळ, बैसविला ध्रुव, अशा लेकराचं हित करणारी आई तुकोबरा अभंगाच्या पहिल्या कडव्यात. मागोलीचे चित्त ऐशी कळवळाची जाते, ऐशी कळवळाची जाते, ऐशी कळवळाची जाते, ऐशी कळवळाची जाते. हो ध्रुव बाळाचं हितच पाहिलं दादा कुणी, आईने. आई कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आई कशाला म्हणतात ऐका, बाप गेल्याच्या नंतर जी लेकरावरती जीवापाड प्रेम करते त्याला माय म्हणतात दादा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांच्या विचारावरती प्रेरित होऊन त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती माता मासाहेब जिजाऊ. खऱ्या अर्थानं 6 जून 1674 रायगडाच्या तख्तावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा विराजमान झाला. डोक्यामध्ये जिरेटोप आला. तमाम मराठ्यांचं राज्य स्वतःच्या तख्ताशी एकलीन झालं. वेळ संध्याकाळची आहे. मासाहेब जिजाऊ स्वतःच्या महालाकडे निघून गेल्या. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पाठीमागून गेले. दरवाजा ढकलला गेला. कर 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 करणारा आवाज दरवाजाचा झाला. मासाहेब जिजाऊंच्या मांडीवरती जिरेटोप उतरून छत्रपतींनी मस्तक ठेवलं आणि महाराष्ट्राचा धनी ढसारडायला लागला. मासाहेब जिजाऊंनी विचारले, राजे ओ राजे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान झालात तुम्ही. डोक्यामध्ये जिरेटोप आला तुमच्या. तमाम मराठ्यांचं राज्य तुमच्या तख्ताशी एकलीन झालं, तरी रडता. याचं उत्तर काय? छत्रपतींनी दिलेलं उत्तर आहे मासाहेब बरोबर आहे तुमचं. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती तुमचा शुभा राजा विराजमान झाला. डोक्यामध्ये जिरेटोप आला. तमाम मराठ्यांचं राज्य तुमच्या आमच्या तख्ताशी एकलीन झालं. पण हा गौरव सोहळा पाहण्याकरता तुमच्या कपाळाचं कुंकून आमचा बाप शहाजी राजा जिवंत असता तर त्याला किती आनंद झाला असता. दादा
पुत्राच्या विजय पिता संतोष जाय म्हणतात ते या गोष्टीला. मग कधीतरी शिवनीतीचा अभ्यास करताना महाराज आपल्या असं लक्षात येतं, जर ती माय त्या टायमाला जर हयात नसते तर छत्रपती तरी कोणच्या मांडीवरती मस्त ठेवून राहिले असते. हे असण्याकरता माय माऊल्यांनो, ही तुमच्यामध्ये दिलेली देवाने दैवी शक्ती आहे आणि तुमच्या हातात आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ते या जगात उद्धारी असं म्हणतात ते या गोष्टीला. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे. मग तुकोबरा या अभंगाद्वारे सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन. किती कळवळ्याचं नातं असतं माय बापानो, किती कळवळ्याचं नातं असतं सांगू तुम्हाला. किती कळवळ्याचं नातं असतं सांगू तुम्हाला. किती कळवळ्याचं नातं आहे लेकराचं आणि त्या ठिकाणी माईचं ऐका, आईचं ऐका. किती कळवळ्याचं आहे मायबाप. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनीतीचा अभ्यास करा. रायगड किल्ल्याच्या खाली जी वाडी आहे ना, त्या वाडीला रायगड वाडी आहे नाव आहे. काय नाव आहे? रायगड वाडी. आईचं लेकराचं नातं किती विषय आहे का. तुकोबराय म्हणतात आईसी कळवळ्याची जाती. किती कळवळ्याचं नातं आहे माहितीये तुम्हाला. रायगडवाडी नावाचं गाव आहे रायगडवाडी, आणि त्या वाडीमध्ये सगळ्या लोकांनी दूध दुभत घ्यायचं आणि रायगड किल्ले विकण्याकरता यायचं. कुठं? रायगड किल्ल्यावर. पण रायगड किल्ल्याचा नियम आहे, संध्याकाळ झाल्याच्या नंतर गडाचं महाद्वार बंद व्हायचं आणि सकाळ झाल्याच्या नंतर महाद्वार उघडल्या जायचं. छत्रपतींनी स्वतः सांगितलं, मी जरी आलो तरी महाद्वार उघडायचं, म्हणजे बंद झालेलं महाद्वार सकाळ होईपर्यंत उघडायचं. एक दिवस खालची लोक दूध दुभत विकण्याकरता रायगड किल्ल्यावरती आली. रायगड किल्ल्यावर दूध विकायला आली, तिचं नाव होतं हिरकणी. महाराज हिरकणी त्या ठिकाणी दूध दुभत विकण्याकरता आली ना. हा, त्या दिवशी रामदाने काय घटना घडली, दूध घेणारे कमी आणि विकणारे जास्त झाले. कारण बऱ्याचदा होतं माल जास्त झाला की घेणारे कमी होतात आणि त्याच्यामुळे तो लवकर खपत नाही. हिरकणी ते विकण्याकरता आली होती ना, घेणारे कमी झाले, तिचं दूध दुभत खपलं नाही, महाद्वार लागल्या गेलं आणि नंतर हिरकणीचं दूध दुभत खपलं, ती महाद्वारापर्यंत आली. मृदंगाचारी महाद्वार पूर्णपणे लागलेलं होतं. ती पहारेकऱ्याला गायावाया करायला लागली. आईसी कळवळ्याची जाती सांगायचे मला ऐका. पहारेकऱ्याकडे गायावाया करायला लागली, ओ दादा मला गडाचा नियम माहितीये, संध्याकाळ झाल्याच्या नंतर महाद्वार लागल्या जातं, ते परत उघडत नाही. पण ऐका ना, मला आजच्या दिवस खाली सोडा, मी परत टाइम करणार नाही, पण मला आजच्या दिवस जाऊ द्या. पहारेकऱ्याने सांगितलं, तुला गडाचा नियम माहिती नाही हिरकणी? हिरकणी तुला गडाचा नियम माहितीये ना, संध्याकाळ झाल्याच्या नंतर महाद्वार लागल्याच्या नंतर परत ते उघडत नाही. जर ही बातमी मी तुझ्याकरता महाद्वार खोललं, ही बातमी राजांपर्यंत गेली, टकमक टोकावरून कडेलोट माझा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण गडाचा नियम मोडायचा नाही. हे सक्त आदेश कोणाचे? छत्रपतींचे. गायावाया करायला लागली हिरकणी, गडाबडा लोळायला लागली हिरकणी. हो, मला तशी काय गडबड नव्हती खाली जायची बरं का पहारेकरी दादा, पण माझं 7 महिन्याचं तान लेकरू खाली. किती महिन्याचं लेकरू खाली आहे? 7च महिन्याचं येते आणि ते ताण आहे आणि ते खाली आहे. त्याच्याकरता मला जाऊ दे ना, मी परत अशी अवहेलना प्रतारणा करणार नाही. गायावाया करायला लागली हिरकणी. पहारेकरी म्हणला, अजिबात जमणार नाही हिरकणी, आजच्या दिवस कुणीतरी तुझ्या बाळाची देखभाल करतील, निगा राखतील, त्याच्यावर तू काळजी करू नको, पण मला गडाचा नियम मोडता येत नाही. महाराज सकाळ झाली, महाद्वार उघडलं गेलं. पहारेकऱ्याला पक्क माहिती होतं खाली जाणारी पहिली कोण असायला पाहिजे होती. ज्या तिथे रात्रभर एवढी गायावाया करीत होती, रात्री महाद्वार उघडा म्हणून सांगत होती, त्या आरती खाली जाणारी पहिली कोण असायला पाहिजे होती? हिरकणी. सकाळ झाल्याच्या नंतर महाद्वार उघडले, हिरकणी नव्हती ना महाराज. त्यानं सबंध रायगड किल्ला त्या ठिकाणी ढोंडाळला, पण त्याला हिरकणी दिसली नाही. बातमी राजांपर्यंत गेली, राजे हिरकणी नावाची महिला खाली जायची म्हणून गायावाया करत होती, मी नाही सोडलं राजे, पण माझ्या व्यतिरिक्त कोणीतरी सोडलं असावं, ती खाली गेली असावी. ज्या अर्थी ती आता गडावर दिसत नाही, त्या अर्थी ती नक्कीच पुढे गेली असावी खाली. आणि ज्या वेळेस हिरोजी इंदलकरांना रायगड किल्ला बांधला, त्यावेळेस त्यानं सांगितलं होतं, खालीहून वरती यायचं असेल त्याचं नाव आहे, तिचं नाव आहे हवा, आणि वरून खाली जाणार असेल त्याचं नाव आहे पाणी. मोगल कुठूनच येऊ शकत नाही. मग ऐका ना राजे, कुणीतरी माझ्या नकळत सोडलं आणि हिरकणी खाली गेली. 4 जण सांगावा धाडला हिरकणीपर्यंत, जा हिरकणीला वरती घेऊन या. डोलीमध्ये हिरकणीला आणण्यात आलं. राजांनी समोर विचारलं, हिरकणी रात्री फार गायावाया करत होती? हो राजे करत होते. कशा करता करत होते? माझं 7 महिन्याचं लेकरू ताण आहे खाली म्हणून गायावाया करत होते, मला जायचं होतं. या पहारेकऱ्यापाशी गायावाया करत होती? हो राजे यांच्याच पाशी करत होते. मग ह्या पहारेकऱ्याने तुला खाली सोडलं नाही,
याचा अर्थ नक्कीच दुसऱ्या पहारेकऱ्याने तुला खाली सोडलं. मग सांग तुला कोणत्या पहारेकऱ्यानं खाली सोडलं? हिरकणीने उत्तर दिलं, राजे आपले सगळे मावळे चांगले. ते काय 2025-26 चे पंचायत समिती जेडपीचे मतदार थोडेच आहेत. इकडून 2000 घ्या तिकडे मतदान ठोका, तिकडून 2000 घ्या इकडे मतदान ठोका, नाही जमलं तर दोन्ही पॅनलचे घ्या, मतदानाच्या दिवशी गावाला निघून जा. असे मावळे का आपले? नाही ना राजे, हे कलियुगातले मावळे असे आपले नाही. आपले मावळे सगळे चांगले राजे. मला कुणीच खाली सोडलं नाही राजे, पण मी खाली का गेले आणि कशी गेले हे जर पाहायचं असेल ना राजे, तर या माझ्या पाठीमाग. त्या ठिकाणी हिरकणी पुढं, मावळे पाठीमाग, राजे पाठीमाग. आणि हिरकणी जो कडा उतरला होती ना, तो कडा राजांना दाखवला. मावल्यांनो, कडा अशी उतरली होती हिरकणी, फक्त हाताचे बोट आणि पायाचे अंगठे टेकतील असा कडा हिरकणी उतरली होती. राजांनी खाली पाहिलं आणि चक्कर आल्यासारखं झालं. राजांना माग सरकले. राजांनी वाक्य वापरलं, हिरकणी, ओ हिरकणी, अरे हा कडा उतरली का तू? मग सांग हिरकणी, हा कडा उतरण्याकरता तू कोणत्या शाळेमध्ये अभ्यास केला? सांग हिरकणी, हा कडा उतरण्याकरता तू कोणती पदवी गेली? सांग हिरकणी, हा कडा उतरण्याकरता तू कोणती पदवी त्या ठिकाणी घेतली? कोणती ग्रॅज्युएट आहे तू? हिरकणीचं उत्तर आहे, राजे हा कडा उतरण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज नाही व्हावं लागत. राजे हा कडा उतरण्याकरता 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती नाही बसावं लागत. राजे हा कडा उतरण्याकरता डोक्यामध्ये जिरेटोप नाही लागत. राजे हा कडा उतरण्याकरता आई व्हावं लागतं. आणि मी एका लेकराची माय. तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात बोलतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभावीन प्रेम करणार जर कोण असेल ना माय, तर ती फक्त असते माय. मग आई एवढं प्रेम तुमच्या माझ्यावरती कुणीच करू शकत नाही. ऐका बार काय ना, पूर्वीचा काळ एवढा सदन नव्हता दादा. किती प्रेम करते आई मुलीवरती आणि मुलगी आईवरती. त्या ठिकाणी 3 मुली नाही आजीला सुद्धा. ऐका बरं माय, तुम्ही ज्या टायमाला आजीच्या दर्शनाला येत असाल ना, आजी कॉटवरती झोपलेली असेल आणि तुम्ही दर्शनाला आल्याच्या नंतर जुन्या काळातले लोक फार चांगलं वाक्य बोलायचे. मुलगी जर दर्शना करता आली ना, त्या म्हणायच्या, बाई तू आली पण पाहुणं दिसत नाही. हे म्हणणारी आई 1 वर्षभरापूर्वीची गेली ती परत नाही भेटत. पिशवीमध्ये जोपर्यंत तुमची आई हयात आहे ना माय माऊल्यांनो माहेरामध्ये, तोपर्यंत तुमची पिशवी कधीच रिकामी माघारी जात नाही. कधीच जात नाही रिकामी माघारी. अरे कैऱ्याचा सीजन असल्याच्या नंतर कैऱ्या तरी देईल, तुरीचा सीजन असल्याच्या नंतर तूर तरी देईल. अरे चिंचा का द्यायची गोष्ट आहे का दादा? पण त्या चिंचा सुद्धा पिशवीमध्ये घालून देईल, खातील माझी नातू म्हणून. त्या ठिकाणी एवढं प्रेम करणारी असते, तिला म्हणतात आई. महाराज, पूर्वीचा काळ एवढा सदन नव्हता, एवढा पैशावाला नव्हता, पण त्याही अवस्थेमध्ये एका माईनं त्या ठिकाणी स्वतःची मुलगी गरीब घरी दिली. बरं का, पुढची एका आईने स्वतःची मुलगी गरीब घरी दिली. दादा सत्य घटना सांगतो तुम्हाला, पुढे चलतो ऐका. गरीब घरी मुलगी दिली. पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती होती का 2 टाइम सुखानं खाताय ना, मग काय अडचण नाही मुलगी द्यायला. आणि श्रीमंत घरी मुलगी दिल्याच्या नंतर काय होतं याचं उदाहरण आपण त्या ठिकाणी हगवणे प्रकरणामध्ये पाहिले जाईल. काय कमी केलं होतं महाराज त्या कसपटे परिवारानं त्या वैष्णवीला त्या ठिकाणी हगवणे परिवारामध्ये देताना? काय कमी केलं होतं महाराज? अरे 55 लाख रुपयाची फॉर्च्युनर नावाची गाडी दिली. ज्या बँक्वेट हॉलचं भाडं साहेब त्या ठिकाणी 1 कोटी रुपये त्या बँक्वेट हॉलमध्ये लग्न करून दिलं. अरे 51 तोळे सोनं दिलं. इतकी सगळी परिस्थितीनुसार त्यांनी त्या ठिकाणी लग्न करून दिल्याच्या नंतर सुद्धा आणखी पैसे आणले पाहिजे म्हणून त्या मुलीची त्या ठिकाणी छळ चालू केला आणि त्या मुलीला आत्महत्या करावी लागली.
पूर्वीच्या काळातली लोक धोत्रावाली होती, ऐका, पूर्वीच्या काळातली लोक फेट्यावाली होती, टोपीवाली होती, पण मुलगी देताना त्या ठिकाणी विचार करत होती की आपल्या मुलीला 2 टाइम सुखानं जेवण घालणारा असला ना तरी भक्कम झाला. ही पूर्वीची संस्कृती आपल्याकडे टिकली पाहिजे महाराज, ऐका. ज्या गरीब घरामध्ये ती मुलगी दिली तिथे दिवसभर कामाला गेल्याशिवाय चूल पेटत नाही, आणि जिथं आई आहे त्याही घरी दिवसभर कामाला गेल्याशिवाय चूल पेटत नाही. पण आईचं आणि मुलीचं नातं कसं असतं ऐका ना दादा. ती आई आजारी पडली वयामानानं, वृद्धापकाळानं त्या ठिकाणी आजारी पडली, आणि आईने जेवण पाणी सगळं सोडलंय. आईने आपल्या मुलीला असणारा निरोप पाठवला, ज्या दिवशी ताळडी येईल ना तिला डोळे भरून पाहिन आणि मी देह सोडायला तयार होईल. आईने अन्न पाण्याचा त्याग केलाय. पहिला दिवस गेला, मुलीला निरोप पाठवण्यात आला, मोबाईलची सोय नाही, काय नाही, निरोप असा हस्ते पर हस्ते पाठवण्यात आला. त्या माईनं दररोज एकाच्या बांधाला त्या ठिकाणी खस्ता खायला जायचं. एक दिवस खुरपण्याकरता ती मुलगी गेली आणि दुपारी जेवायला आंब्याच्या झाडाखाली बसता बसता त्यांनी त्या ठिकाणी विचार केला. ती म्हणली माझ्या आईचं फार दुखतंय आणि माझ्या आईने सांगितले ताळली आल्याशिवाय देह सोडणार नाही. शेजारी पाजारी 4 घरच्या बाया होत्या ना, त्यांनी सांगितलं अगं बाई काम दररोज करायचंय, पण आई का परत आहे का, एकदा गेली म्हणजे गेली, एक दिवस भेटून ये, कामाचं जाऊ दे मरू एखाद दिवशी, पण एकदा तिला भेटून ये. ती माई माऊली दुसऱ्या दिवशी निघाली दादा. निघाल्याच्या नंतर एसटीचा प्रवास आहे, चैत्र महिन्यातलं रखरख रखरख करणारं त्या ठिकाणी ऊन आहे. परिस्थिती अशी झाली, आईला भेटायचं म्हणून बसलेली ती माय एसटी मध्ये ती विचार करते मी आता जाणार आणि त्या ठिकाणी माझ्या आईचं दर्शन घेणार, तिला भेटणार. नातच तसं आहे ना दादा, आईशी कळवळ्याची जाती. मी जाणार आणि माझ्या आईचं दर्शन घेणार, माझ्या आईला भेट देणार. 3-4 दिवस झाले आजीनं त्या ठिकाणी अन्न पाण्याचा त्याग केला. गोरख भाऊ ती पाणी पित नाही, जर कुणी पाजलं तर त्या ठिकाणी पाणी पिते. जेवणाचा तर विशेष त्या आजीचा बऱ्यापैकी मिटलेला आहे. परिस्थिती अशी झाली, चैत्र महिन्यातलं रखरख रखरख करणारं ऊन आहे. ज्या एसटी मध्ये ही माई माऊली बसली होती ना, गडबडीत उतरली एका फाट्यावरती, आणि उतरल्याच्या नंतर तिच्या लक्षात आला अरे ज्या सीटावरती एसटीच्या मी बसले होते ना त्या सीटाखाली माई चप्पल तशीच गेली. 2.5 किलोमीटर भावाचं घर आहे आणि त्या ठिकाणी खडबडीचा असणारा रस्ता आहे. पायाला काटे टोचले, त्या ठिकाणी काटे टोचले, दगडी टोचले, रक्तबंबाळ पाय झाला. पण विचार फक्त एकच आहे, मी आता माझ्या आईकडे जाणार आणि तिची काय घेणार, भेट घेणार. भेट ऐका महाराज, उभ्या रस्त्याकडे तोंड करून असं घर आहे. आजीचा नातू आणि येणाऱ्या माय माऊलीचा भाचा वाट्यावरती त्या ठिकाणी खेळतोय. त्याने लांबूनच आत्या आलेली पाहिली आणि ते पोरग घरात आरडत पळत गेले, आजी आत्या आली बर का. एवढं वाक्य त्या माय माऊलीने ऐकलं दादा. जिला पाणी पाजलं तर पाणी पिते, जेवणाचा तर तिचा विशेष बऱ्यापैकी मिटलेला आहे. त्याही अवस्थेमध्ये त्या माय माऊलीच्या अंगामध्ये कुठून विरस्त्री संचारली राम जाणे. त्या माय माऊलीने ते अंथरून फेकून दिलं. लटपट त्या हाताने त्या ठिकाणी पाण्याजवळ गेली, तांब्या भरून पाणी त्या हांड्यातलं घेतलं दादा. कोरभर तुकडा त्या ठिकाणी आपल्या ह्याच्यातला घेतला, त्या तुरडीतला घेतला तुकडा, कोरभर तुकडा, आणि त्याही अवस्थेमध्ये तिनं त्या ठिकाणी ओवाळला आपल्या मुलीवरती. पाणी बहिर दिशेला फेकून दिलं आणि त्या माय माऊलीने जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला, कडा बोट मोडली. तुकोबराय म्हणतात जी आई पार रडा मरायला टेकली ना, अरे तिच्या डोळ्यातून गळगळा अश्रू रडण्याचे व्हायला लागले. कुठून आली एवढी ताकद? अरे ज्याच्या बरोबर पोटी भार आहे त्याचे सर्वस्व ही साहे ही म्हणणारी माय दादा, आणि इतकं प्रेम करते तुमच्या माझ्यावरती. ती जर एकदा निघून गेली ना, ती आई तुम्हाला आणि मला परत दिसत नाही. डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला मला परत दिसू शकतो, पण मातीत गेलेली आई, मातीत गेलेला बाप परत दिसत नाही. एकदा सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा, म्हणजे 10-15 मिनिटात आपण या ठिकाणी थांबतोय. विठोबा रखुमाई जय विठोबा
लेपुराचे हित वाहे मौलीचे चित्ताईशी कवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी वार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती या भंगावरती आपण चिकान करून ऐका. एवढं प्रेम करणारी फक्त आईच असू शकते ना दादा, इतकं प्रेम करणारी फक्त आईच असू शकते ना. तरी काही काही लोक सहज विचारतात आईला, आई काय केलं ग तू आमच्या करता. हे म्हणणारी लोक सुद्धा या ठिकाणी हिंदुस्थानात जन्माला आली. ऐका दादा, एक प्रसंग सांगत आलो महाराष्ट्रभर लोकांना ऐका. एक माय, गरीब घरातली माय, लहानपणी असणार ते मुलगा लहान असताना त्या माईचा असणारा नवरा मरण पावला पहा. त्या ठिकाणी नवरा मरण पावला दादा त्या माईचा. पण नवरा मरण पावल्याच्या नंतर मुलगा हुशार आहे ना, त्याची हुशारी पाहिल्याच्या नंतर पहिलीच्या वर्गापासून त्या आईने त्याला शिकवला दादा, खूप शिकवलं त्याला दादा, खूप शिकवलं त्याला. मुलगा एवढं हुशार होतं ना, पहिलीच्या वर्गापासून तर शेवटच्या वर्गापर्यंत त्याने कधी नंबर नाही सोडला पहिला. आईला त्याची हुशारी पाहिल्याच्या नंतर आनंद वाटायचा, इतका आनंद वाटायचा ना आईला. 4 घरची धुनी भांडी जास्त करायची होती आई, 4 बांधाला जास्त खस्ता खायची ती आई. 10वीच्या वर्गापर्यंत पोरांना पहिला नंबर नाही सोडला, सोडता वर्ग. 11वीला पोरग गेलं पहिलाच नंबर, 12वीला पोरग गेलं पहिलाच नंबर. ग्रॅज्युएशनला ऍडमिशन टाकलं दादा, आणि ग्रॅज्युएशन करता करता MPSC UPSC ची परीक्षा त्या पोरांना दिली. UPSC ची परीक्षा दिल्याच्या नंतर पोरग IAS अधिकारी झाले. प्रत्येकाचे मायबाप त्या ठिकाणी स्नेह संमेलनाला, पालक मिटिंगला यायचे. पण पोरांना एकच वाक्य आईला सांगितलं होतं, आई सगळे आले तरी जमते, पण तू कधीच यायचं नाही. पोरग कलेक्टर झालं. मायबापांनो, या कार्यक्रमातून एक सिद्धांत घ्या. लोक इज्जत देतात तुमच्या खिशातल्या पैशाला, लोक इज्जत देतात तुमच्याकडे असलेल्या पदाला, लोक इज्जत देतात तुमच्याकडे असलेल्या प्रतिष्ठेला. पैशाला गायनाचार्य मंडळीत 3 नावं. ज्याच्याकडे गडगंज पैसा आहे लोक त्याला परशुराम शेठ म्हणतात, ज्याच्याकडे जगण्यापुरता पैसा आहे लोक त्याला परशु म्हणतात, आणि ज्याच्याकडे पैसेच नाही लोक म्हणतात कधी आला रे परशा. पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. हे लोकांनी दिलेले आपल्याला नाव आहे. तुम्हाला वाटत असेल मला लोक मानतात, माझ्याकडे लय इज्जत आहे, तुमच्या खिशातला असणाऱ्या पैशाला आहे. श्रीमंताची शेळी मेली ना महाराज, श्रीमंताची शेळी मेली ना, लोक सकाळ सकाळ दारात, तू अख्खं गाव जमत जय दादा, सगळं गाव जमत. आणि गरीबाची जर म्हातारी मेली ना, लोक तिकडे जात नाही, लोक म्हणतात हा कधी उपकार काढायचा. पोरग IAS अधिकारी झालं. त्या पोराच्या लहानपणी गावचे लोक ते नाव ठेवायचे ना, हे बिन बाप्पाचं हे असंच म्हणायचे ना, ते लोक म्हणले वा वा वा, पोरग कलेक्टर झालं, कलेक्टर, आपल्या गावचं नाव रोशन केलं. आणि त्याचा सत्कार समारंभ आयोजित केला पाहिजे. कोणाचा? त्या पोराचा. केला ना महाराज. 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळेत बाळू ज्या शाळेत शिकत होता ना, तिथं त्याचा सत्कार समारंभ आयोजित केला. गड्या बाळूने आईला सांगितलं, आई कलेक्टर झालो गड्या, मी IAS अधिकारी झालो. पण आई सगळे येते नाही, मित्र कलेक्टर झालेले, तहसीलदार झालेले, डॉक्टर झालेले, इंजिनियर झालेले. त्या मीटिंगला तिथं सत्कार समारंभाला सगळे येते नाही. पण तुला एकच सांगतो, तू येऊ नको, तू येऊ नको. त्याला लाज वाटायची स्वतःच्या आईची. त्याचं कारण काय होतं माहितीये का? त्याच्या आईने डोळात नव्हता मारा. सगळे येते नाही, पण तू येऊ नको. आई मनातली मनात म्हणली, बाळू तुला मोठा करण्यासाठी जेवढे कष्ट केले होते बघ, 4 घरची धुनी भांडी केली, 4 बांधाला खस्त्या खाल्ल्या, एवढ्या करताच केलं होतं. तुला माही लाज वाटते ना, ठीक आहे, काय हरकत नाही, नाही येत. महाराज शाळेच्या वट्ट्यावरती पटांगणामध्ये बाळासाहेबाचा सत्कार चालू झाला. गावातला जो माणूस सगळ्या गावात म्हणत होता ना, गावातला जो माणूस सगळ्या गावात म्हणत होता ना, हा हे बिनबापाचं हे असंच उन्हाडक्या करीत हिंडण, बोबलं हिंडण, त्याच्याकडे माईक दिला. आणि तो सांगायला लागला, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं हे पोरग गावाचं नाव रोशन करेन, पंचकृषीचं करेन, समाजाचं करेन. बाळासाहेब मनात म्हणत होता, तू काय म्हणत होता हे फक्त मला माहिती आहे. कलेक्टर झालेला बाळासाहेब. आता लोकांसाठी बाळासाहेब झाला ना, एवढे दिवस उन्हाडक्या करणाऱ्या बाळ्या होता तो गावासाठी. सत्कार समारंभ चालू झाला.
पण ज्या सरांनी 4थी पर्यंतच्या शाळेत त्या पोरला इमानदारीने मदत केली ना, पुस्तकं नसती तर पुस्तकं घेऊन दिली, वया नसल्या तर वया घेऊन दिल्या, ते सर भाषण करायला सुरुवात केली सरांनी. डोळ्यात टपटप पाणी आलं सराच्या, आणि सर म्हणले मी शिकवलेलं आज सार केलं बाळासाहेबांनी. अरे गुरुला दुसरं काय पाहिजे, शिष्य मोठा झाला यातच गुरुला आनंद आहे. असं भाषण चालू होतं आणि लांब त्यांची नजर गेली व त्या गर्दीत बाळासाहेबाची आई लांबून भाषण ऐकत होती. गुरुजींनी माईकवर आवाज दिला, ओ आई, आई या ना इकडे, या ना आई. आईला गैवरल्यासारखं झालं ना महाराज. कोणत्याच लग्न कार्यात आपुलकीनं बोलवलेलं नाही, कुठं समाजात मी गेलेली नाही, कुठं समाजामध्ये त्या ठिकाणी मी गेलेली नाही. पण आता मला आवाज दिला जातोय आणि मला आपुलकीने बोलवलं जाते. 3 रंगाची नाटी नेसलेली आई आहे, 3 रंगाचं लुगडं नेसलेली आई आहे दादा. खाली पाहिलं आहे ने, डोळ्यात टपटप पाणी आलं. ज्या आईला गावचं स्टेज माहित नाही, ज्या आईला गावात कोणत्याच कार्यक्रमाला यायचं माहित नाही, त्या आईला कडेला एक खुर्ची दिली, खुर्ची, आणि आईला बसवण्यात आलं. आईने सगळा कार्यक्रम होईपर्यंत वर नाही पाहिलं, पण बाळासाहेबाचं वाकड्या नजरेने लक्ष आईकडे. आई मनातली मात माझा तुला सांगितलं होतं येऊ नको, तू आली, चव घातली ना माझी, आता घातली चव माझी. कार्यक्रम संपला गाड्या. कार्यक्रम संपून आई घराच्या दिशेने गेली, बाळासाहेब घरी गेले. आईला म्हणले, आई झालं ना तुझ्या मनासारखं, झालं ना समाधान, तुझं येऊ नको म्हणलं होतं ना, घातली चव माझी, घातली चव माझी. आता मी शपथ घेतो, तू 1 महिना माझ्याकडे वेळ आहे, वेटिंग पिरियड आहे माझ्याकडे 1 महिन्याचा. 1 महिन्यात माझं जॉईनिंग आहे आणि मी जॉईनिंगला जाणार आहे, पण मी आत्ताच पिशवी भरतो, कारण तू माझी चव घातली, मला तुझ्यात नाही राहायचं. आईच्या डोळ्यात पाणी आलं. बाळू 2 मिनिटं माझं ऐक. अरे बाळू फक्त 2 मिनिटं माझं ऐक. अरे मला नव्हतं यायचं रे बाळू पुढं, पण मला तरी काय माहिती, गुरुजी बघतील आणि मला आवाज देतील आणि मग मला स्टेजवर यावं लागेल, तुझ्या आनंदात विरजन पडन, मला काय माहिती बाळू, नव्हतं यायचं मला पुढं, पण मला माफ कर रे बाळू, मला गडबडीमध्ये काय नाही सुचलं. बाळू मला शब्द बोलू नको आई, शब्द बोलू नको आई. मी निघालो, बॅग भरली आणि कलेक्टर साहेब गेले महाराज. गेल्याच्या नंतर तिकडेच जॉईनिंग झाले, तिकडेच लग्न केलं, तिकडेच मुलं झाले आणि 15-16 वर्षांनी साहेब त्या कलेक्टरची नोकरी, खासदारकीचं इलेक्शन लागलं आणि फिरत्या भरारी पथकामध्ये कलेक्टरला ड्युटी देण्यात आली ती त्याच्याच तालुक्यात. त्यानं फक्त काय करायचं, जिथं जिथं त्या ठिकाणी मतदानाचे केंद्र आहे ना, तिथं फक्त गस्त घालायची, भेटी द्यायच्या, काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून. बाळासाहेब तालुक्याच्या ठिकाणी विश्रामगृहात मुक्कामी आले आदल्या दिवशी. सकाळी बाळासाहेब उठले, फेर फटका मारायचा छंद बाळासाहेबांना. कलेक्टर साहेबाला, कलेक्टरला सहज आठवलं, अरे हे तेच हॉटेल आहे जिथं माझी आई मला लहानपणी घेऊन यायची, मग मी वडापाव खायचो, आई मला लॉलीपॉप घेऊन द्यायची, चॉकलेट घेऊन द्यायची, आम्ही एसटीत बसून गावाकडे जायचो. अरे जवळ तर माझं गाव आहे, खेडगाव 8 किलोमीटर. बाळासाहेबांनी ताफा गावाच्या दिशेने वळवला. म्हणले मतदान केंद्रामध्ये परत येऊ, पण तोपर्यंत सुरुवातच नाही गावातून करू. बाळासाहेब गावात गेले. जिथं कच्चे रस्ते होते ना माय बापानं, तिथं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले. जिथं पत्र्याची घरं होती तिथं 2-2, 3-3 मजली बिल्डिंगा उभ्या राहिल्या होत्या. गाव अख्खं बदललं होतं. बाळासाहेबाची पाऊलं आपसुकच स्वतःच्या घराच्या दिशेने निघाली. कावल्यारू घर बाळासाहेबाचं. भला मोठा काँग्रेस वाढलेला घराच्या समोर महाराज. जसं काय तिथं 7-8-10 वर्षापासून कुणी राहतच नाही. फळी मोडलेला दरवाजा, एक फळी त्याची तुटून पडलेली, एकच फळी. बाळासाहेब तिथून ते काँग्रेस बाजूला करीत करीत आतमध्ये गेले महाराज. घरात गेले. सगळं घर धुळीने माखलेलं, धुळीने माखलेलं घर. बाळासाहेबाला आई जिथं बापाच्या फोटोला दररोज अगरबत्ती लावायला लावायची ना गोरख भाऊ, त्या फोटो जवळ बाळासाहेब गेले. तो फोटो बापाचा हातात घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्या पाठीमागून एक चिठ्ठी पडली महाराज. बाळासाहेबांनी त्या चिठ्ठीवरची धूळ झटकली आणि बाळासाहेब चिठ्ठी वाचायला लागले. त्या चिठ्ठीत मजकूर असा लिहिला होता, प्रिय बाळू आणि लोकांचे बाळासाहेब, अरे मी तुझी आई. प्रश्न पडला असेल तुला की अडाणी आईने पत्र लिहिलं कसं काय, पण तो शेजारचा ठकू काकूचा पप्प्या नाही का, त्याच्याकडून लिहून घेतलं गड्या पत्र. बाळू, 1लीच्या वर्गापासून 10वीच्या वर्गापर्यंत शेवटचा नंबर तू सोडला नाही. 11वी-12वीला सुद्धा पहिला नंबर तू सोडला नाही. अरे पहिल्या नंबराने पास होणारा बाळू आहे ना माझा. अशी छाती अभिमानानं फुलून जायची माझी. 4 घरची दोन्ही भांडी जास्त करायची, 2 घरची त्या ठिकाणी शेणकूर जास्त करायची.
अभिमान वाटायचा मला. कोणत्याच नाही संमेलनात तुम्हाला बोलवलं नाही याचं मला वाईट नाही वाटलं. तुला माझी लाज वाटायची याचं मला वाईट नाही वाटलं, कारण मला एक डोळा नव्हता. अरे त्या दिवशी सुद्धा तुझ्या सत्काराच्या टायमाला मला पुढे नव्हतं यायचं, पण त्या गुरुजींनी पाहिलं मला पुढे घेतलं, मी तरी काय करू बाळू, अशी म्हणणारी आई आहे दादा. आणि ते पत्र बाळूने वाचत असताना खाली एक मजकूर लिहिला होता, तुला माझी लाज वाटायची ना बाळू, कारण मला एक डोळा नाही म्हणून. पण ऐक ना, मला एक डोळा का नाही बाळू, तुला जन्म झाला रे, जन्म झाल्याच्या नंतर इतका गोंडस तू जन्माला आला ना बाळू, की सगळं चांगलं, हातपाय चांगले, सगळं धडधाकट तुझं, पण तुला एक डोळाच नव्हता बाळू. डॉक्टर माझ्याकडे आले आणि डॉक्टर म्हणले तुमच्या बाळूला एक डोळा नाही, जर कुटुंबातल्या कोणाचा जर डोळा दिला आणि त्याची ऑपरेशन करण्याची परिस्थिती पर्यंत जर आपण तो डोळा बसवला, त्याला काही कळायचं आहे तो डोळा मॅच होऊन जाईल. मी क्षणाचाही विचार नाही केला, म्हातारी माझे काय 10 गेले 3 राहिले, मी क्षणाचाही विचार नाही केला बाळू. मी विचार असा केला की माझा पोरगा नाही, 2 डोळ्याने हे जग पाहिलं पाहिजे, म्हणून मी माझा एक डोळा काढला बाळू आणि तो तुला दिला, आणि त्याच्यानंतर तू हे जग पाहायला लागला. माय बाप बाळासाहेबांना ते पत्र हातात घेतलं, छातीशी लावलं, ढसा बाळासाहेब रडायला लागले. बाळासाहेब विचार करायला लागले, आता जर माझी आई हयात असते ना, कडकडून पायाला मिठी मारली असती आणि आईला सांगितलं असतं माफ कर मला, फार मोठा गुन्हा माझ्या हातून झाला. पण आता बाळासाहेब किती रडले, किती दिवस रडले, किती महिने रडले, किती वर्ष रडले, म्हणजे बाळासाहेबाच्या आई बाळासाहेबाला जिवंत भेटणार होती. गेलेली व्यक्ती परत येत नाही म्हणत तुकोबरांच्या अभंगाचं सारच आहे सगळ्या, हे पुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा बिन प्रीती पोटी भाडवा. हे त्याचं सगळं सहन करण्याची ताकद त्या आईमध्ये असते. बाळासाहेब किती महिने किती वर्ष रडले म्हणजे आई माघारी येणार आहे. परत नाही दादा, गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. पण ती आई तुम्हाला मला परत भेटत नाही. एका आईचंच पुण्यस्मरण करतोय ना हा परिवार, एका माऊलीचंच पुण्यस्मरण करतोय ना हा परिवार. 2 पोरांना सोडून ही आई निघून गेली, 3 पोरींना सोडून ही आई निघून गेली. 2ही पोरांना गावात समाजात भावकीत फार मान असेल, सन्मान असेल, इज्जत असेल, पण कोटवरती झोपलेली आई असेल आणि पोरं घरी आल्याच्या नंतर एक वाक्य बोलत असेल, बाळा हे बाळा दबून आला का, ही म्हणणारी आई जी गेली ना वर्षभरापूर्वी, ती आई परत नाही भेटत महाराज, ती आई परत भेटत नाही. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. अगदी 12-10 झाले, 5 मिनिटात थांबतो. एकदा सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर वेळही संपत आला महाराज, संपलाच आपला. अगदी संपूर्ण कीर्तन माझ्या विसरा, पण समाजाला शेवटचे काही मिनिटं बोलत आलो ते तुम्ही निश्चित ध्यानात ठेवा. आईचं पुण्यस्मरण असल्याच्या नंतर आई सांगणारे महाराज बरेच भेटतील, बापाचं पुण्यस्मरण असल्याच्या नंतर बाप सांगणारे महाराज बरेच भेटतील. पण इथून पुढचे 5-10 मिनिटं मी जे तुम्हाला सांगणार आहे ते बरेच महाराज मंडळी सांगण्याची हिंमत करीत नाही. आम्ही ते आमच्या शिरावरती पेललंय, त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बोलतोय, बोलत राहणार. 4-5 गोष्टी लोकांना सांगत आलो. पहिली गोष्ट दारूबंदी करा. या हिंदुस्थानला ज्या तरुण तडफदार मर्द मराठ्यांची गरज आहे तेच तरुण आता व्यसनाच्या आहारी जायला लागले. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार तू हरिनाम का प्याला तो पीते देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. पहिली गोष्ट दारूबंदी करा. दुसरी गोष्ट गावागावात हरिनाम सप्ते करा. हरिनाम सप्त्याने काय झालं, शास्त्रांची 9 प्रकारची भक्ती सांगितली, त्यात नंबर 1 ची भक्ती श्रवण भक्ती. नाही तर बसू द्या, बाहेर बसल्याच्या नंतर एखाद्याच्या कानावरती नाम गेले त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण महाराष्ट्रातलं भीषण वास्तव आहे, ज्याच्या बापाला वाटत आहे गावात नामयज्ञ नामसोहळा झाला पाहिजे, त्याच्याच पोराला वाटत आहे गावात 1,20,000 रुपये देऊन गौतमी पाटलाचा कार्यक्रम आला पाहिजे. ती एक बाई जन्माला आली पाटलाची खानदान मातीत घालायला, आणि आपले तरुण पोर टघे तिचा नाच गाण्याचा कार्यक्रम बघायला लागले. मृदंगाचार्य आमच्या पारनेर तालुक्यात MIDC जमिनी गेल्या, नवीन MIDC वाढले आमच्या सुप्याकडं. MIDC जमिनी गेल्या काय काय टग्यांच्या, त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला गौतमी पाटील आणि राधा पाटील नाचवली. काय उद्धार झाला असेल महाराज. म्हणून नंबर 2 गावागावात हरिनाम सप्ते करा. नंबर 3 आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करा. सध्या सगळं जाग्यावे, पण धर्म त्या ठिकाणी मातीत चालला महाराज आपला. का तर आपली चुकी असते. पहिली ऐका, औरंग्याची बायको होती, औरंग्याची म्हणजे औरंगजेबाची,
आणि ती औरंगजेबाला सांगत होती, आलमगिराची बेगम सांगते आलमगिरा, शिवाजी असेल सूर्य तर संभाजी चांद तारा, पण चंद्रावरती दाग आहे, संभाजी बेदाग आहे. आलमगीर जरा जपून, कारण संभाजी सह्याद्रीचा वाघ आहे. हे सांगणारी कोण होती? औरंगजेबाची बायको. तिला आपला धर्म कळाला, पण आपल्याला आपला धर्म कळायला तयार नाही का? 10-11 महिने झाले गड्या या गोष्टीला. पहलगामला एक हल्ला झाला, आणि त्या पहलगामला हल्ला झाल्याच्या नंतर आतंकवाद्यांनी बंदुका ताणल्या, आणि समोर जे लोक होते ना त्यांना म्हणले, ऐका रे, तुमच्यातले कोण कोण जेवलेत रे? काय म्हणले ते? ऐका म्हणले, सगळे तुमच्यातले कोण कोण जेवलेत? जेवढे जेवढे जेवले होते ना त्यांना सोडून दिलं, आणि जेवढे उपाशी होते त्यांना गोळ्या घातल्या. बरोबर आहे ना? हा, जेवढे जेवढे जेवले होते त्यांना सोडून दिलं, आणि जेवढे उपाशी होते त्यांना म्हणले, कबर नाही जेवले, खेडकर परिवारात चांगलं जेवण बनवलं होतं, मग तुम्हाला जेवायला काय झालं? त्यांना गोळ्या घातल्या. बरोबर ना? मग काय वाक्य वापरलं? बोला बोला, मोठ्याने बोला, काय वाक्य वापरलं? महाराज असाच धर्म सांगतो, गायांचं रक्षण करतो म्हणून तुमच्या समोर जो महाराज उभा आहे ना, त्याच्यावर महाराष्ट्रात 13 गुन्हे दाखले. किती गुन्हे दाखले? हा, गुन्ह्यांना भीक नाही घालत आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आपल्या अंगात आहे, धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंचं रक्त आपल्या अंगात आहे. पण या व्यासपीठा उभं राहिल्याच्या नंतर मी जर तुम्ही पाकिट देताय म्हणून खरं सांगायचं जर विसरलो ना, तर माझ्यासारखा बावळाट मीच. तुका म्हणे सत्य सांगू येऊ तर रागे येती ते. धर्माचं कार्य करत असताना व्यासपीठ धर्माचं आहे, आणि कीर्तनकार नुसार पाकिट घेणारा नसला पाहिजे, तो धर्माचा धर्म प्रचारक असला पाहिजे. ऐका पुढचं वाक्य. त्यांनी एक वाक्य वापरलं, ते म्हणले, हिंदू कोण आहे आणि मुसलमान कोण आहे? हिंदू म्हणल्याच्या नंतर गोळ्या घातल्या, आणि मुस्लिम म्हणल्याच्या नंतर ती लोक त्यांच्या धर्माच्या बाबतीत एवढी प्रामाणिक आहे. आपण विभागलो कशात? तू साळी आहे, तू माळी आहे, तू वंदर आहे, तू चांभार आहे, तू पिंजार आहे, तू कुंभार आहे, तू हटकर आहे, तू धनगर आहे, तू मराठा आहे. आपण याच्यामध्ये विभागलो महाराज, जाती जातीत विभागलो आपण. पण धर्म म्हणून कधीतरी आपण एकत्र राहिलं पाहिजे, आणि धर्म म्हणून आपण कधीतरी त्या ठिकाणी एकत्र आलोच पाहिजे, तर आपल्या ठिकाणी या ठिकाणी टिकत असते. आजच्या कीर्तनाचं सार तरी काय महाराज? मला तुम्ही फार पाकिट दिली पाहिजे हा माझा उद्देश नाही, पण आजच्या कार्यक्रमातून मला जर 5 गोरक्षक आणि 5 हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिळाले ना, नवनाथ महाराज गटाच्या आजच्या कीर्तनाचं सार झालंय. राळेगण सिद्धीवरून सकाळी 6ला गाडीत बसलो ना आम्ही कार्यक्रमाला येण्याकरता, आजच्या कीर्तनाचं सार झाल्यासारखं आहे. म्हणून आपल्या धर्माचं रक्षण करा दादा. आपला धर्म एवढा श्रेष्ठ आहे, आपला धर्म एवढा बलवान आहे की परक्यांनी सुद्धा लिहून ठेवली अशी धर्माची आख्यायिका आहे. छत्रपती संभाजीराजांचा बलिदान मास झाला पहा. आता माय माऊल्यांनो, तुमच्या डोक्यावरचा पदर आहे ना, तो शाबूत राहावा म्हणून बलिदान दिलं धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना. तुमच्या कपाळावरचा कुंकू टिकावं म्हणून बलिदान दिलं धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी. अरे सोपा समजले काय? माणसाच्या शरीरामध्ये जिवंत असताना ही कातडी सोडल्या गेली दादा, नख वरवडून काढण्यात आले दादा, कान कापण्यात आले, नाक कापण्यात आलं, एक एक अवयव काढण्यात आला, शेवटच्या टायमाला जीभ छाटण्यात आली, आणि उकळतं पाणी अंगावरती टाकण्यात आलं. मायबापांनो, त्या ठिकाणी मिठाचं पाणी उकळतं अंगावरती टाकण्यात आलं. एकच वाक्य वापरलं, हाय का धर्म सोडायला तयार? अरे त्या टायमाला जर छत्रपतींनी धर्म सोडला असता ना, तर काही मिळालं असतं, पण आपला धर्म नाही सोडला. एवढे प्रामाणिक धर्माच्या बाबतीत काय परिस्थिती आहे नगर जिल्ह्यामध्ये आजकालची? गेल्या 2 महिन्यामध्ये 117 कुटुंबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला महाराज. किती कुटुंबांनी? 117. तरी छत्रपती संभाजीराजांना लाज वाटत असेल ना, अरे यांच्याकरता मी धर्माकरता बलिदान दिलं, आणि हीच का ती लोक कोणाकरता बलिदान दिले मी? म्हणून आपल्या धर्माचं रक्षण करा. नंबर 4, गोमातेची सेवा करा. गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है. गाय जर तुमची माझी माय असेल तर याच हिंदुस्थानात 40,000 कत्तलखाने. किती कत्तलखाने? जर एक गाय दिवसाला कापली जात असेल तर किती गाया कापल्या जातात? थांबायचंय मला अगदी 2-3 मिनिटात. किती गाय कापल्या जातात बाबा? 40,000 गाया कापल्या जातात. एक जर कापली जात असेल तर. पण ऐका ना दादा, 3 माता आहे, भूमाता, गोमाता, जन्म देणारी आई माता. जर गोमाता आपली माय असेल ना, तर आपले पहिलं कर्तव्य आपण निश्चय केला पाहिजे की आपण आपली गाय कसायच्या दावणीला देणार नाही. हा निश्चय कधीतरी केला पाहिजे. आता माझी गाडी थोडी लांब लागली पलीकडं, नाही तर इथं जर असती तर तुम्ही पहा, तिच्यावरती पुढच्याही काचेवरती आणि पाठीमागच्याही काचेवरती 16 इंचात नाव आहे. ते नाव असं आहे की कसायांचा कर्दनकार. काय नाव आहे त्या गाडीवरती?
कसा यांचा कर्दन का महाराज आपण संप्रदायात तयार केलेला दरारा सांगतो तुम्हाला. माझी गाडी जर सोलापूर हायवेने तुमच्या निघाली आणि जर कसायाची गाडी जर शेजारून चालली ना, तो जाग्यावर गाडी सोडतो त्याची आणि पळायला चालू करतो. हा आपण संप्रदायात तयार केलेला दरारा आहे. हा, आणि लोक बरीच म्हणतात महाराज तुम्हाला भीती भीती वाटत नाही का? पुढचं वाक्य आहे का, सबंध हिंदुस्थानातला 1 नंबरचा ग्रुप आहे, त्या ग्रुपचं नाव आहे टायगर ग्रुप. आणि तुमच्या समोर जो नवनाथ महाराज गट बोलतोय ना, तो त्या टायगर ग्रुपचा संस्थापक सदस्य आहे महाराज. त्या दिवशी त्या नगरच्या हरामखोर कुरेशीच्या गाड्या आम्ही 2-3 अडवल्या आणि त्यानं सहज आमच्या परस्पर एकाकडे सांगितलं, त्यांनी आमचं लय नुकसान केलंय आणि त्यांच्याकडे पाहू. पण ऐका ना, बारकाईनं मित्र कसा असला पाहिजे. आमचे परम मित्र तानाजी भाऊ जाधव, अनिकेत भाऊ घुले आणि एकनाथ भाऊ वाळके त्या ठिकाणी दुबईमध्ये आहेत. पण तिकडून आम्हाला व्हिडिओ कॉल करून सांगितलं, महाराज काळजी करू नका, वेळे प्रसंगी धर्म कार्यामध्ये आपला सगळा ग्रुप तुमच्या पाठीमागे उभा करू, पण धर्म कार्य सोडू नका. असा एक मित्र जीवनात कमवा, एक तरी मित्र असं आपल्या जीवनामध्ये कमवा. म्हणून गोमातेची सेवा करा. गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है. गाय जर तुमची माझी माय असेल दादा, या हिंदुस्थानात 40,000 कत्तलखाने आहेत. ऐका, अनेक जणांनी कीर्तन ऐकले असेल आमच्या बाबांची. म्हणजे विदर्भ रत्न रामायणाचार्य त्या ठिकाणी संजय महाराज पाचपोर बाबांनी आम्हाला त्या दिवसापासून नियम सांगितले. महाराज एक घटना आमच्या तालुक्यात अशी घडली, 2 मिनिटात सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. आमच्या तुम्ही त्या भागात जर आले असले, राळेगण, थेरपाट, जवळे, निघोज त्या परिसरात जर आले असेल तर तुमच्या लक्षात येईल, 52 वास्त्र भरलेला एक अशोक लेलंड नावाचा टेम्पो त्या ठिकाणी नगरच्या हरामखोर कुरेशी नावाच्या कसायाने भरला दादा. तो टेम्पो भरल्याच्या नंतर त्याला नगरच्या दिशेने आणायचा आहे. गोरक्षणाचं काम करत असल्यामुळे मला त्या पठारे परिवाराचे बऱ्याच लोकांचे फोन आले, महाराज गाडी अडवायचा प्रयत्न होईल का? मला त्या दिवशी बावधनला कीर्तन महाराज पुण्यामध्ये वास्तुशांती निमित्त 4 ते 6 माझी गाडी दुपारी 2 वाजता शिक्रापूर पास करून समोर गेली होती. आणि समोर गेल्याच्या नंतर मला फोन आला, अण्णा हजारेंबरोबर जे सर असतात त्यांचं नाव आहे सुभाष पठारे सर, कधी आले तर आवर्जून त्यांची भेट घेतली का? अण्णांची भेट होत असते. बार काय नाही का? पटेल सरांना सांगितलं, सर म्हणलं 52 वास्त्र भरल्यात आणि आपल्याला गाडी अडवता येईल का पाहता का? सर राळेगण सिद्धीच्या चौकात मध्ये त्या ठिकाणी 15-20 पोरं घेऊन उभे राहिले. मृदंगाचार्य गाडीमध्ये 2च कसाई आहे. त्यांनी गाडी अंगावर घालायचा प्रयत्न केला पण गाडी थांबवली नाही. गाडी पारनेर फाट्याच्या दिशेने निघाली. तिथं आपले हिंदुत्ववादी 25-30 कार्यकर्ते. गाडी थांबवली नाही. गाडी वाडेगावांमधून टर्न मारून नगरच्या दिशेने निघाली. आमचा सुप्याचा जो टोल नाका आहे ना महाराज, आपले 100-150 हिंदुत्ववादी कार्यकर्ते तिथं, त्यांनी अशोक लेलंड नावाचा टेम्पो पुढे आडवा लावला. हा अशोक लेलंड नावाचा टेम्पो त्या अशोक लेलंड नावाच्या टेम्पोला धडकला. आपल्या पोरांनी त्या गाडीतून 2 कसाई खाली उतरवले आणि कुत्रीच्या ऐगत तुडवले. किती तुडवले तुम्हाला कळण, मग वाक्य शब्द परत एकदा वापरतो. आपल्या पोरांनी ते कसाई गाडीच्या खाली उतरवले आणि कुत्रीच्या ऐगत तुडवले. इतके तुडवले. ते म्हणले आम्ही परत असा धंदा करणार नाही. पण हिंदूंनो, तुमची माझी सगळ्यात वाईट सवय, हानमार होताना बरेच जणांनी मोबाईल काढला आणि तो व्हिडिओ मोबाईल मध्ये चित्रीकरण करण्यात आला. दादा, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही राळेगण सिद्धीच्या चौकात चहा घेत असल्यामुळे बसल्याच्या नंतर तिथला एक पोरगा जो आदल्या दिवशी हानमार करायला होता ना, पिंपळनेर क्षेत्रातला निळबरांचं पिंपळनेर त्या गावचा, त्याचं नाव आहे त्या ठिकाणी शैलेश गाजरे पाटील. आम्ही चहा घ्यायला थांबलो. पारनेर पोलीस स्टेशनची गाडी आली. पारनेर पोलीस स्टेशनची गाडी आल्याच्या नंतर त्यांनी शैलेश रावला सांगितलं चौकशीसाठी गाडीत बसा. शैलेश रावला गाडीत बसवलं. पुणेवाडीचे 4 आणि पिंपळनेरचा शैलेश गाजरे पाटील 5 जणांना गाडीत बसवलं. साहेब, त्यांचा जामीन नाही झाला. सेशन कोर्टातून त्यांचा जामीन करावा लागला 4 महिन्यानं. किती महिन्यानं? 4 महिने आपली पोरं पुढे गुंतली जेलला. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, आपली जी पोरं जेलला गेली ती स्वतःच्या कुटुंबासाठी गेली का? कशा करता गेली? गाय वाचली पाहिजे म्हणून आणि धर्मा करता. मग ऐका बार काय ना, आता आपल्याला लगेच जय विठ्ठल करायचंय. मग राळेगण सिद्धीमध्ये पद्मावतीच्या मंदिरापाशी जर यदा कदाचित आले ना, तर उजव्या बाजूला एक कोटभर रुपयाचा बंगला आहे. त्या बंगल्यावाल्या शेठचं नाव विश्वनाथ शेठ, एका बाजूला माऊली कृपा. त्यांच्या वर्ष श्राद्धाला माझं कीर्तन, देशाचं भूषण अण्णासाहेब हजारे समोर बसलेले, राळेगण सिद्धीचे 2-3 सरपंच समोर बसलेले. आणि 2 वर्षापासून आपण अशी शपथ खाल्ली अण्णांसमोर. म्हणलं, अण्णा, आपले पोरं जे जेलला गेले ते काय वाचली पाहिजे म्हणून, काय वाचली पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांनी गोवंश कसायाच्या दावणीला बांधले, काय मिळतोय म्हणून? पैसा. मग आदरणीय आमचे गुरुवर्य संजय महाराज पाचपूर बाबांनी आम्हाला सांगितलं, बाळा, कुटुंबासाठी मागतो त्याला भीक म्हणतात आणि समाजाकरता मागतो त्याला दान म्हणतात. ऐकताय ना बार काय ना? जी कुटुंबासाठी मागली जाते त्याला भीक म्हणतात आणि समाजाकरता मागितले जाते त्याला काय म्हणतात?
दान म्हणतात दान. मग ते समाजाकरता मागायला लाजू नको. अण्णांना सांगितलं आम्ही कार्यक्रमातून भीक मागायला चालू केली, तुम्ही तुमच्या कुटुंबातून वाचवलेले फक्त 1,000 रुपये आमच्याकडे जमा करा. किती जमा करा? 1,000. नाही जमलं 500. कशा करता? गाय वाचवण्याकरता. उद्या जर यदा कदाचित तुमच्या सांगवी नावाच्या गावातून संबंध महाराष्ट्रभर आमचं काम चालू आहे गोरक्षणाचं, सांगवी नावाच्या गावातून जर एखादा फोन आला ना, महाराज आमची गाय कसायाच्या दावणीला गेली आणि तिचा त्या ठिकाणी सौदा झालाय 5,000 रुपयाला, आम्ही तुम्ही जमा करून दिलेले 5,500 रुपये त्या शेतकऱ्याला देतो आणि ती गाय आमच्या गोशाळेत सोडतो. संकल्प चांगला आहे का वाईट आहे? बोला पटकन, संकल्प कसा आहे? याच्यातून 2 गोष्टी झाल्या. कसायाच्या दावणीला जाणारे आपली गाय वाचले आणि जेलला जाणारे आपले पोरं वाचले. श्रोतावर्ग, खेडकर परिवारावरती प्रेम करणारे सगळे श्रोतावर्ग बारकाईने ऐका. 2 वर्षामध्ये तुमच्या समोर जो नवनाथ महाराज गड बोलतोय ना, त्याने तुम्ही जमा करून दिलेल्या पैशात 517 गायी वाचवल्या महाराज. कालच्या तारखेपर्यंत किती गायी वाचवल्या? 517. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुम्ही दिलेल्या पैशात आम्हाला काय आमच्या बायकांना लुगडे नाही न्यायचे आणि तुम्ही पैसे द्यावा मग आम्ही आमच्या बायकांना लुगडे नाव, एवढं भिकारी त्यांना ठेवलं दादा आम्हाला. म्हणून थोडा परोपकार करायला शिका, कारण हे धर्मकार्य एकट्याच नाही, नो हे एकल्याचा खेळ. आणि म्हणून हा मेळ. म्हणून आपण कुटुंबासाठी लाखांनी नाही कोटीने कमावणारे आपण माणसं आहे. पण तुम्हाला आनंद वाटेल, अरे कुटुंबासाठी लाखांनी कमवतोय पण गोरक्षण कार्यामध्ये 1000च रुपये दिले, पण माझ्या 1000 रुपयात 1 गाय वाचली. आनंद तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं विनंती करतो, सर्वजण तन मन धनाने या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. हे कोणते एकट्याचं काम नाही महाराज. तुम्ही अंगाव केस घेऊ शकता का? अजिबात नाही. रातचं कसायांच्या मागे पळू शकता का? अजिबात नाही. पण आपण जर धन दिलं, त्याच्यातून जर गोमाता वाचत असेल तर या उपक्रमामध्ये नक्की सहभागी व्हा. या गोरक्षणाच्या कार्यासाठी साहेब मोठं मनही लागतं आणि याच्याकरता गाडीत गणही लागते. आपल्याकडे दोन्ही आहे, नाही कळत तुम्हाला? हा, जयदीप दादा, या गोरक्षणाच्या कार्यासाठी मोठं मनही लागतं आणि याच्याकरता गाडीत गणही लागते. आपल्याकडे दोन्ही आहे. याच्याकरता गरज पडते फक्त धनाची. तुमच्याकडून अपेक्षा आहे की या धर्म कार्यासाठी नक्कीच तुम्ही मदत कराल, ही अपेक्षा व्यक्त करतो. मी या माऊलीला व्यक्तिशः माझ्या वतीनं, माझ्या वारकरी संप्रदायाचा, महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता या नात्यानं वारकरी संप्रदायाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आणि सुमनांजली समर्पित करतो. गायनाचार्य मंडळी आपण फार चांगली साथ केली, तुमच्या अंतःकरणापासून धन्यवाद. मृदंगाचार्य आपण फार चांगली साथ केली, आपल्या अंतःकरणापासून धन्यवाद. कारण मी सांगत असतो हम मोठो से बोलते लेकिन हमारे महाराज मोठो से बोलते. हा, ही साधना आहे महाराज, हे तप आहे. कारण आम्ही सुद्धा त्या अलंकापूर भूमीमध्ये आमचे गुरुजी आणि महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य त्या ठिकाणी पांचाळ गुरुजी यांच्याकडे साधना केलेली आहे. आळंदीच्या घाटावरती रातभर त्या ठिकाणी पकवाचा रियाज केलेला आहे. म्हणून महाराज आपल्या अंतःकरणापासून धन्यवाद. सिस्टम वाल्यांनी अगदी फार सुरेख सिस्टम लावली, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा एकदा. अजिबात सुट्टी नाही, काय नाही काय नाही. आपल्याला दिसताना 3-4 मशनी या ठिकाणी 3 एक दिसतात. भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो, जर कदाचित आलाच योग तर ह्या 3 मशनीच्या 6 मशनी झालेल्या असू दे. म्हणून त्यांना शुभेच्छा देत नाही. तुम्ही म्हणता तुला यायचंच का परत? अजिबात फुटलं नाही. तू मला इसगाव तिसगाव, हा पठ्ठ्याला 40 गाव, काहीच अडचण नाही. पण झालेली सेवा पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. माझे परम मित्र, अगदी जीवस्य कंठस्य या ठिकाणी अजिंक्य नातू जयदीप दादा खेडकर यांनी वेळोवेळी फॉलोअप घेतला. कार्यक्रम दिल्यापासून अगदी येईपर्यंत ज्यांनी या ठिकाणी फोन केले त्यांचा अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण त्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग. परत एकदा विनंती करतो, आपण या गोरक्षण कार्यात नक्की सहभागी व्हा. तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या कार्यक्रमाचं शूटिंग करणारे आपली संस्कृती आपला इतिहास चॅनलचे मालक माझ्या बरोबर त्या ठिकाणी श्रीगोंद्यावरून आलेले गोरख भाऊ सांगळे. तर उद्या तुम्ही हा कार्यक्रम जर युट्यूबला सर्च केला की सांगवीत झालेलं वर्ष श्राद्धाचं कीर्तन नवनाथ महाराज गट यांचं, तर ते कीर्तन तुम्हाला अजरामर म्हणजे कितीही वर्षांपर्यंत त्या ठिकाणी दिसणारे, संबंध हिंदुस्थानाला दिसणारे. मग त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील उत्कृष्ट तुतारी वादक आणि ज्यांना त्या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार मिळाला असे ख्यातनाम तुतारी वादक अतुल महाराज चव्हाण माझ्या समोर आले, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. वेणेकरी बाबा तुमच्या अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.